सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ओके, सगळ्यांना सुंदर संध्याकाळ. पूर्वा जोशी या आजच्या ज्या व्याख्यात्या आहेत त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे मला दोन प्रकारे करून द्यायचा आहे. त्याला आपण असं म्हणतो ना की एक लौकिक अर्थाने परिचय असतो आणि एक भौतिक अर्थाने परिचय असतो, तसा दोन परिचय आहेत ऍक्च्युली. कारण मी आणि पूर्वा आम्ही जवळजवळ आता 35 वर्ष एकमेकांना ओळखतोय. आम्ही आय थिंक 9वीच्या इयत्तेमध्ये आम्ही संस्कृतच्या क्लासला एकत्र होतो आणि तिथून जी मैत्री सुरू झाली आहे ती आजपर्यंत अत्यंत चांगली मैत्री राहिलेली आहे. सो मी जे तिला ऍज अ पर्सन म्हणून ओळखतो ते मी आधी ओळख करून देतो आणि नंतर जो काही फॉर्मल ओळख असते तिच्या शिक्षणाबद्दलची ती करून देतो. 9वी मध्ये शिकताना आम्ही सगळेजणच असे खूप सामान्य विद्यार्थी होतो. म्हणजे नॉर्मल जे 75-80% वगैरे मार्क पडणारे जे विद्यार्थी असतात तसे. आवाज कमी येतोय मृदुलाताई? बर, माझा आवाज येतोय व्यवस्थित? नाही डॉक्टर, तुमचा आवाज थोडा कमी येतोय. मला येतोय अगं. मला पण येतोय. ओके. सो आम्ही सगळेच असे बऱ्यापैकी नॉर्मल मार्क मिळवणारे 75-80 वगैरे असे मार्क मिळवणारे सगळे लोक होतो. आणि 12वी पर्यंत तसंच राहिलं की तसेच सगळ्यांना मार्क पडत राहिले, मला काय पूर्वाला काय. पण 12वी नंतर पूर्वा बॉटनीला गेली आणि तिथून जे जोरदार मी हा बरेच वेळा माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना, पेशंट्सना आणि सगळ्यांनाच हे सांगत असतो की 12वी पर्यंत तुम्ही जे काही तुम्हाला मार्क पडतात ते काही फार एवढं महत्वाचं नाहीत. अचानक एखाद दिवशी तुम्हाला ती एस्केप व्हेलॉसिटी मिळू शकते आणि तुम्ही एकदम भरारी घेऊ शकता जर तुम्हाला योग्य वातावरण, चांगले शिक्षक आणि तुमच्या आवडीचं वातावरण मिळालं की आवडीचा विषय मिळाला तर काय होतं. त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वा जोशी. कारण बॉटनीला गेल्यानंतर बीएससी आणि एमएससी मध्ये पूर्वा युनिव्हर्सिटीमध्ये पहिली सतत येत राहिली. म्हणजे दरवेळी प्रत्येक परीक्षेमध्ये पूर्वा पहिलीच येत राहिली आणि दॅट ऑलवेज गेव मी एक्झाम्पल की मी म्हटलं तसं की एकदम पोषक वातावरण मिळालं तर काय होतं त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वा. 3 प्रकारची हुशार लोक असतात असं मला वाटतं. एक म्हणजे मार्कांनी हुशार असतात, जे आपल्या आजूबाजूला खूप असतात, त्यांना खूप मार्क मिळतात पण ऍक्च्युअल आयुष्यामध्ये ते काही फारसं काही वेळा एवढा प्रभाव दाखवू शकतात असं नाही. दुसरी लोक असतात ती बहिणाबाईंसारखी जी मार्क वगैरे पडतील किंवा शाळेतही जात नाहीत पण ते ऍक्च्युअल आयुष्यामध्ये खूप प्रभाव पडतात. आणि तिसऱ्या प्रकारची हुशार असतात ती दोन्ही प्रकारे हुशार असतात. म्हणजे त्यांना मार्कही चांगले पडलेले असतात आणि त्या मार्कांचा, त्या शिक्षणाचा ते समाजासाठी, सगळ्यांसाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करत असतात. आणि मला असं वाटतं की पूर्वा जोशी या तिसऱ्या प्रकारच्या हुशार आहेत. त्या फक्त युनिव्हर्सिटीमध्ये पहिला येऊन थांबल्या नाहीत तर समाजासाठी, पर्यावरणासाठी, सामान्य माणसांसाठी आणि प्रत्येकासाठी त्यांच्या विषयाचा अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये त्या सतत प्रसार करत असतात. त्याच्यासाठी पुस्तकं लिहित असतात, लेख लिहित असतात, व्याख्यानं घेत असतात, प्रदर्शनं भरवत असतात. असं असंख्य प्रकारे त्या ऍक्टिव्ह आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटीमधून त्यांनी त्यांचा हा जो काही शिक्षण आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याचे दोन हे सांगतो उदाहरणं. एक म्हणजे ताडोबामध्ये त्यांचं खूप चांगलं मोठं काम आहे. ताडोबा जे वन आहे, जंगल आहे, अरण्य आहे, त्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांना त्या जंगली श्वापदांचा खूप त्रास होतो. आपल्याला ताडोबा म्हणलं की असं छान वाटतं की जायचं, सफारी करायची, वाघांचे फोटो काढायचे, रानडुकरांचे फोटो काढायचे. पण तीच रानडुकरं बाहेर येऊन आजूबाजूची शेतं खात असतात आणि परवा बोलता बोलता असं कळलं की 5 मिनिटात अख्खं शेत खाऊन टाकतात, इतका त्यांची धाड येत असते. तर अशा वेळी त्या शेतांच्या आजूबाजूला, त्या अरण्याच्या आजूबाजूला कुठली झाडं लावायला हवीत जेणेकरून हा उपद्रव कमी होईल, याच्यावर पूर्वा जोशी यांचं खूप मोठं काम आहे. अनेक वर्ष त्या ताडोबामध्ये जाऊन राहत आहेत, तिथे ते काम करतायत.
आणि दुसरं एक छान काम मी सांगू इच्छितो, म्हणजे जे मी बघितलंय, म्हणजे काही वर्षांपूर्वी आपण आता गणपती येतील ऑगस्टमध्ये, जुलै ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये. तर गणेश पत्रींचं एक प्रदर्शन, आपण ज्या गणेश पत्री वापरतो वेगवेगळ्या पूजेसाठी पहिल्या दिवशी, त्या सर्व पत्रींचा उपयोग, त्याचा शास्त्रीय, त्याचा औषधी उपयोग, आणि त्या सर्व ती झाडं, त्यांची रोपं, यांचं एक प्रदर्शन आमच्या इथल्या सहजीवन गणेश मंडळामध्ये त्यांनी भरवलं होतं. त्याचे मोठे फ्लेक्स लावले होते. त्याचं म्हणजे आपण जे काही करतोय ती केवळ एक परंपरा, रूढी असं नाही, तर त्याच्या मागे विज्ञान काय आहे, त्याच्या मागे नक्की सायन्स काय आहे, ते का करतोय आपण, आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला का सांगितलं होतं हे सगळं करायला, हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवावं, याच्यासाठी त्या खूप ऍक्टिव्ह होत्या. ही जरी त्यांची आतापर्यंत मी बघितलेली कामं, पण आता थोडंसं खूप फॉर्मल जर ओळख जर त्यांच्या सीव्ही मधून जर करायची झाली, जी मला काही फार महत्वाची वाटत नाही, कारण ही पहिली ओळख मला असं वाटतं जास्ती महत्वाची आहे, की जी समाजासाठी आहे. तर पूर्वा जोशी यांनी, मी म्हटलं तसं की बॉटनीमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. आजपर्यंत महाराष्ट्र वन विभाग, पर्यावरण मंत्रालय आणि आयुसीएन म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, थोडक्यात युनायटेड नेशन्स जशी संस्था आहे तशीच ही निसर्ग संवर्धन क्षेत्रामधली संयुक्त राष्ट्रसंघासारखी एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संस्था आहे. त्याच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनच्या त्या स्टेअरिंग कमिटीच्या सदस्य आहेत सध्या, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांचं काम आणि त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे. त्याचप्रमाणे बायो कन्सेप्ट हा त्यांचा जो प्रकल्प आहे किंवा त्यांची जी फर्म आहे, त्याच्यातर्फे त्या वेगवेगळ्या प्रकारचे सल्लागार आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात. मध्यंतरी फेसबुक किंवा इन्स्टा कुठेतरी मी जे बघितलं होतं त्याच्याप्रमाणे रुजुता दिवेकर या ज्या खूप फेमस डायटिशियन्स आहेत, ज्या जगाला डाएट सांगत असतात आणि काय खा, कशी वनस्पती खा, त्यांच्या फार्म हाऊसमध्ये कुठली झाडं लावायची ते त्यांनी पूर्वा जोशींना विचारून लावली होती. सो असं खूप म्हणजे लेखिका आहेत. त्यांचं आयुर गार्डन नावाचं खूप छान पुस्तक आहे. पक्ष्यांची लाडकी झाडे म्हणून एक त्यांनी किरण पुरंदरेंबरोबर एक पुस्तक लिहिलं होतं. सो खूप सारी पुस्तकं, खूप सारं लेखन, आणि बेसिकली सायन्स आणि ज्ञान जे त्यांनी मिळवलेलं आहे ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ, हा मला असं वाटतं की पूर्वा जोशी ही यांची खरी ओळख आहे. किती पेपर पब्लिश झालेत, काय झालंय, पुस्तकी हे खूप मोठं असतं, पण जो सर्वसामान्यपर्यंत पोहोचतो तोच खरा विद्वान, असं मला वाटतं. तर त्यांना जर्मनीतील एक ते मला नाव नीट वाचता येत नाहीये, पण अँड्रिया फॉन ब्रॉन स्टिफलिंग काहीतरी अवॉर्ड, असे खूप मोठं अवॉर्ड त्यांना, म्हणजे मोठं नाव पण आहे आणि मोठं अवॉर्ड पण आहे, ते त्या जर्मनीचं अवॉर्ड त्यांना मिळालेलं आहे. सो थोडक्यात असे खूप छान ज्ञानानी आणि कर्मानी अशी छान एक व्यक्ती आपल्याला आज व्याख्याती म्हणून मिळालेली आहे. आणि आजचा त्यांचा विषय आहे पावसाळी आरोग्याचा गुपित मंत्र. बहुतेक आपलं सेशन व्हायच्यामुळे थोडासा पावसाने विश्रांती घेतली, जेणेकरून आपण हे सगळं शिकावं आणि मग आता पाऊस पडायला सुरुवात होईल असं मला वाटतं. सो मी खूप बोललोय, दमनाला घडाभर तेल झालंय, पण पूर्वा यांना मी देतो माईक, आणि त्यांचं लेक्चर त्यांनी सुरू करावं अशी विनंती करतो, पार्किन्सन सपोर्ट ग्रुप तर्फे, पार्किन्सन मित्रमंडळातर्फे. धन्यवाद. अमित, खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद सगळे, कारण तुमची सगळ्यांची ओळख अमितमुळे मला फार वेगळी झालेली आहे. आणि तुम्ही लोक किती कामं करता आणि किती काय काय करता याची मला कल्पना आलेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना नमन. आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे घ्यायला मिळतंय, आणि तुमच्यासारखे अक्षरशः सगळीकडून परिपूर्ण अशा लोकांसाठी हे मला घेता येतं, ह्याच्यात मी माझं भाग्य समजते खरोखर. या लेक्चरमध्ये असं कुठेही आविर्भाव मला ठेवायचा नाहीये की मला काहीतरी फार कळतं म्हणून तुमच्याशी गप्पा मारते वगैरे, अजिबात नाही. आपण छान इंटरॅक्टिव्ह गप्पा मारणार आहोत, आणि त्याच्यातून खूप गोष्टी नव्यानी, ज्या तुम्हाला काही त्यातल्या माहिती असणार आहेत, काहींच्याकडे बघायची वेगळी दृष्टी कदाचित मिळू शकणार आहे. असं सगळा थोडा एक्सप्लोरेटरी, आणि पूर्ण पीपीटी मध्ये फक्त फोटोज आहेत, काही लिहायचं नाहीये, काही लिहून घ्यायचं नाहीये आपल्याला फक्त एक त्याच्यातून खूप छान असं प्रवाही होत होत पुढे निघून जायचंय, पावसाळ्यातल्या वाहत्या नव्या ओढ्यासारखं, असंच म्हणेन मी. अमित, खरंच खूप थँक्यू, कारण तुझ्यामुळे मला हे सगळं वेगळं जग कुठेतरी समोर आलं, आणि तू मला त्या दिवशी फोनवर अनेक गोष्टींचा गायडन्स दिलास, आणि तुझा ऑलवेज एक वेगळ्या प्रकारे मला आधार वाटत आलेला आहे. आणि
सपोर्ट, आधार या सगळ्या शब्दांचे अर्थच त्यामुळे कदाचित खूप आधीपासून कळायला लागलेत की काय असं वाटतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार. सगळ्यांना छान ऐकू येतंय का एकदा कोणीतरी सांगा, म्हणजे मग मी सेशनला सुरुवात करते. आणि करू ना म्हणजे. हो हो येत आहे. पूर्वाताई हा. येत आहे. हो, थँक्यू थँक्यू. तर खरंच मी जे काही छोटंसं निवेदन आपण केलं सगळ्यांपर्यंत पोहोचलं, त्यात हे होतं की नाही. त्यामुळे आता आधी पहिलं म्हणजे सगळ्यांना माझ्याकडनं हे खाऊ आणि चहा, कारण तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि भजी आणि चहाचा उल्लेख आपल्या निवेदनात होता, मग ते दिल्याशिवाय मला पुढे जाणं योग्य वाटत नाहीये. पण हे सगळं करूया आता आपल्या आरोग्यासाठी. म्हणजे ह्याच्यावरचे अनेक जोक्स मनात येत आहेत आता मला, अनेक गोष्टी कुठेतरी सुचायला लागल्या आहेत. पण खरंच हे सगळं आपल्या आरोग्यासाठी करायचं असतं. म्हणजे तुम्ही आता मला ऐकतानाच की अरे बापरे, हे ह्या काय सांगणार आहेत आता, असं अगदी वाटायला नक्की वाटलं असणार आहे. पण हो, याच्यातल्या अनेक गोष्टी आपल्या आरोग्यात करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण वेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न करत नाही आहोत की काय, म्हणून आज आपल्याला अनेक गोष्टी सहन करायला लागतायत की काय, असा सुद्धा भाव आहे या सगळ्यातनं. तर सगळ्यांनाही चहा आणि भजी आणि जरूर त्याचा आस्वाद घेत राहा. अतिशय आनंदाने ज्या ज्या वेळी सीझनल वाईल्ड एडिबल प्लांट्स तुमच्या समोर येत राहतील, ज्याचा मी पुढे सुद्धा उल्लेख करीन रानाच्या गोष्टींमधनं, त्या आपल्या आहारात आणत राहा आणि खूप छान छान गोष्टी खात राहा, आनंद घेत राहा त्याच्यापासून. आणि खूप छान छान गोष्टी चहासारख्या वेगळ्या प्रकारच्या पीत सुद्धा राहा. कारण ह्याच सगळ्यानंतर आपल्याला अनेक आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून पुढे 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 आरोग्याकडे जाता येतं. आणि तेच आज आपण एका छोट्याशा अशा नॅरो पाथवेनी पुढे जाऊन बघणार आहोत. सगळ्यांना स्लाइड्स दिसत आहेत, सगळ्यांना भजी मिळाली आहेत. याच्यातली काही मायाळूच्या पानांची आहेत, खाली काही रानभाज्या दिसत आहेत, शेवगा आणि पालकची आहेत, काही काही मुगाची डाळ घातलेली आहेत, कांद्याची आहेत आणि वरती हर्बल टी पण आहे. सगळ्यांना सगळं मिळालंय. थँक्यू. येस. आता सारखं हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात समोर येतं, सगळीकडे आपण सतत वाचत असतो की पर्यावरण पर्यावरण, आपलं पर्यावरण वाचवा. नेमकं काय करायचं ते पुण्यात आपल्याला तर कोणालाच कळलेलं नाही, ह्याच्यावर मी ठाम आहे. पण पर्यावरण म्हणजे काय, तर आपलं संपूर्ण सराउंडिंग, त्याच्यात संपूर्ण म्हणजे आपल्या घरातली खोली, आपला बेड इथपासून बाहेरपर्यंत तुम्हाला जेवढं एक्सटेंड करता येईल, मग पृथ्वी जग तिथपर्यंतच्या गोष्टी. पण आपण एक इमिडिएट सराउंडिंगचा अर्थ समजून घेऊया की ही अशी एक कंडिशन असते, लिटरली इट्स अ कंडिशन, की जिथे तो माणूस आणि त्याच्या आजूबाजूला ऑपरेट होणारं सर्व काही असतं. म्हणून आपण त्याला आपलं पर्यावरण असं म्हणतो की आपण आपलं पर्यावरण नीट राखायला पाहिजे. म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला जे जे काही आपण ठेवतोय, घडतोय, करतोय, करवतोय, करवून घेतोय, त्या सगळ्याला आपण पर्यावरण म्हणतोय, हे थोडंसं कुठेतरी लक्षात घ्यायला हवंय. कोणाला माहितीये का ही बटरफ्लाईज काय करतायत, ही जमिनीवर काय आहेत पहिल्यांदी? कोणीही मला पटकन असं हात हे करून किंवा तेवढ्या पुरता ऑडिओ चालू करून जरूर सांगा की कोणाला माहिती आहे का की ही बटरफ्लाईज नेमकी काय करतायत. आणि ती जमिनीवर काय, ती मेलेली नाहीये, ती छान व्यवस्थित सगळी तुकतुकीत नवी आहेत, पण ती जमिनीवर काय करतायत? कोणी सांगू शकेल? कोणी ऑन करून सांगू शकेल मला? ऐकू येत आहे? हा, सांगा हो अंजली हो. ताई. ऐकू येत नाहीये. अंडी अंडी घालतायत का? हा, नाही तर मी सांगते, याला म्हणतात मड पडलिंग. मड पडलिंग म्हणजे आपल्याला जसं काही कमी पडलं, काही रोग होत असेल, काही झालेलं असेल, तर आपल्याला बाहेरून काही विटामिन्स, काही मिनरल्स, काही गोळ्यांच्या माध्यमातून गोष्टी घ्यायला लागतात, बरोबर? तसं सर्व प्राणी मात्रांना त्यांना जे काही बाहेरून घ्यायचं असतं, त्यातलं स्पेसिफिक गोष्टी मातीतनंही मिळतात. त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही जंगलांमध्ये पाहिलेलं असेल की ज्याला खारवण म्हणतात, की ज्याला जीभ चाटतात अनेक मोठे प्राणी सुद्धा, तसं यांच्या ज्या सोंडी असतात त्या जमिनीत घालून ते त्यांना हवी ती मिनरल्स सक करतात. आणि याला मड पडलिंग असं म्हणतात. आता तुम्ही विचार करा की आपल्या आजूबाजूला आपण अशा किती जागा ठेवल्या आहेत की जिथे
ही फुलपाखरं मडपडलिंग करू शकतील. मी छोट्या छोट्या प्रश्नांना पण एकीकडे हात घालणार आहे. तुम्हाला जसं जसं त्याच्यावर नंतर आपण जेव्हा चर्चेला विषय थोडासा ओपन करू तेव्हा जरूर सांगा तुमचेही अनुभव. छोटी पॉन्ड्स असतील किंवा हे कोल्हापूरच्या जवळ राधानगरीचं महालक्ष्मीच्या जवळचं जे जंगल आहे ते असेल जे फोटोत दिसतंय, किंवा अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सीड सोर्सेस असतील की ज्यातल्या आपण अनेक खातच नाही, आपण आपल्या आहारात त्या आणतच नाही, आपण ती व्हरायटीच विसरून गेलोय, त्यातली जैवविविधताच विसरून गेलोय. तर ह्या सगळ्याचा शास्त्र अर्थातच आहे. आम्ही बायोडायव्हर्सिटीच्या मुलांना शिकवतो, बॉटनीच्या शिकवतो, झुओलॉजी, सगळ्यांना हा विषय कंपल्सरी असतो की इकॉलॉजी म्हणजे आपलं पर्यावरण जे आहे त्याचं शास्त्र समजून घ्यायचं. तर आता आपल्याकडे तर काही ते समजून घ्यायचं कुठलं, आपल्याला बघूनच इतकं काय काय कळतं छान. कारण भारतामध्ये आपण 12 पहिल्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये एक तर गणले जातो. त्यामुळे प्रचंड जीवांची विविधता, जीव म्हणजे त्याच्यात प्लांट्स पासून सर्वजण आले आणि अत्यंत छोटे किडे, आपल्याला न दिसणारे मायक्रो ऑर्गॅनिझम सगळे आले. त्यामुळे त्यांची विविधता अचाट आहे. आणि आपल्याकडे ती अचाट का आहे हे काही आपल्याला फार काही सांगायची गरज नाही, कारण आपल्याकडे त्याचं संपूर्ण जो काही जिथे ते राहतात ज्यांचं पर्यावरण ते आपल्याकडे प्रचंड प्रचंड अतिशय पवित्रतेने इतके वर्ष जपलं गेलेलं होतं आणि काही ठिकाणी अजूनही आहे. त्यामुळे आपल्याकडची विविध ठिकाणची असलेली पाणी म्हणजे मग ते समुद्र असेल, नाहीतर केरळ सारखं पाणी असेल, नाहीतर नद्या तळी असतील, तर ती वेगवेगळ्या प्रकारची जंगल आहेत आपल्याकडे. काहींची पानं पूर्ण निघून जातात, पानझडी म्हणतात त्यांना. काही ठिकाणी एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित अशा अशा सुद्धा आपल्याकडे जंगलं आहेत. म्हणजे भारत देशामध्ये तुम्ही यू थिंक अबाउट इट, यू नेम इट अँड यू हॅव इट, अशी अक्षरशः भारताची परिस्थिती आहे. त्यामुळे हे पर्यावरण शास्त्र आपल्याकडे खूप मोठं झालं याच्यात काही नाविन्य वाटायला नको. ह्या आपल्याकडे अतिशय मोठा भाग आपल्याला बघायला खूप आवडतो. तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला वाटत असतं की अरे आता खूप झालं, घरी 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 कंटाळा आला, आता जरा 1 2 3 दिवस ना कुठेतरी जाऊन येतो. कुठेतरी म्हणजे काय, कुठेतरी कोकणात जाऊन येतो, कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन येतो, समुद्राच्या किनारी जाऊन येतो. हे सगळं काय आहे? कारण आपल्या परिसंस्था आणि आपण यांचं एक अत्यंत अतूट असं नातं असतं. आपल्याला त्या अक्षरशः बोलवतात. आपल्याला समुद्रकिनारी फार काळ गेलं नाही तर नुसता लाटांचा आवाज ऐकणारी काही ऍप्स आजकाल शांततेसाठी त्या लोकांनी डेव्हलप करतायत. ह्या सगळ्याचा मतलब काय, की आपल्याला ते आवडतं, काहीतरी ते ऐकल्याने किंवा तिथे गेल्याने आपल्यात होतं, ज्याच्यामुळे आपला एक बंध निर्माण होतो आणि तो परिसंस्थेशी असलेला बंध असतो. इकोसिस्टीम्स ज्याला आपण म्हणतो, की ज्या सिस्टीम मध्ये आपण राहतो, म्हणजे वाळवंट ही एक सिस्टीम आहे, समुद्री किनारे, समुद्राच्या आतल्या काही गोष्टी ही एक सिस्टीम आहे. त्याच्यानंतर तुम्ही महाबळेश्वरला सगळेजण गेला असाल, सातारा, कोल्हापूर, तिथे गेल्यावर एक अशी हिरवाई, प्रचंड अफाट पसरलेली हिरवाई, हिरवगार वन, आणि त्याच्यातनं सकाळी येणारे ते पक्ष्यांचा अक्षरशः कलकलाट, किलबिलाटाच्या पुढचं असतं ते. हे सगळं आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे संस्थांमध्येच फक्त अनुभवू शकतो. जशी हिमालय ही एक मोठी संस्था आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर 2 3 किलोमीटरवर बर्फाचा मोठा डोंगर आणि त्याच्याच खाली ज्याला आपण H2O पाणी म्हणजे लिक्विड वॉटर, हे अमेझिंग आहे ना. म्हणजे अतिशय आश्चर्यजनक ही परिस्थिती आहे. पण अशा पद्धतीच्या अनेक संस्था आपल्याकडे भारत देशामध्ये वेगवेगळ्या जिओग्राफिकल फीचर्समुळे, वेगवेगळ्या हवामानाच्या तिथल्या तिथल्या लोकलाइज कंडिशन्समुळे आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. आणि त्यामुळे त्याच्यात तगणारे असं म्हणेन मी वनस्पती, प्राणी सगळे खूप प्रचंड अफाट वेगळे आहेत. आता इथेच तुम्हाला काही सांगायला गरज नाही की इथे आढळणारा किडा आणि इथे आढळणारा किडा याच्यात निश्चित फरक असणार. हिमालयाच्या ह्या पाण्यात किंवा ह्या कडेला ह्या झाडात आढळणारा एक किडा आणि ह्या वाळूत आढळणारा किडा ह्याच्यात 100% फरक असणार. तर इतकी मोठी जैवविविधता त्यामुळे आपल्याकडे सुद्धा तयार सगळीकडे आपल्याला मिळतीये. त्यामुळे अक्षरशः आपल्याला मिळतीये म्हणण्याचं कारण आपल्यासारखे सगळे सुशिक्षित लोक दुर्दैवानी आपण हे कुठेतरी आज जाणतो की आपण यातलं काहीच बनवत नाही. माणूस म्हणजे आम्ही नेहमी शिकवताना सगळ्यांना
तेच म्हणतो की सगळ्यात पॅरासिटिक परपोषी कोण असेल, सर्वाधिक परपोषी कोण असेल, तो मानव आहे. आपल्याला आपला श्वास बाहेरनं घ्यायला लागतो, आपल्याला आपलं खाणं बाहेर घ्यायला लागतं, आपल्याला आपले कपडे बाहेरनं घ्यायला आपल्याला काहीच करता येत नाही. आणि तरी आपल्यामध्ये इतका अहंकार आहे की माणूस म्हणजे काय मोठा, असं एक आपलं अत्यंत मोठ्या आपला तो अहंकार आहे की मी सगळ्यात मोठा, मी सगळं मॅनेज करू शकतो. बाबा रे, तू तुझा श्वास पण नाही घेऊ शकत. झाडं सोडतात प्राणवायू, तो तू घेतोस. तर ती इकोसिस्टीम सर्व्हिस आहे ही. संपूर्ण ज्या ज्या आपण संस्था पाहिल्या त्याच्यातून आपण सर्व्हिसेस घेतोय आणि त्याच्या बदल्यात आपण त्यांना काहीही देत नाही आहोत. काहीही म्हणजे काहीही देत नाही आहोत. कोणताही नाही. निरपेक्ष भाव, आपण स्पिरिच्युअलिटीकडे कधी पटकन वळू शकतो या सगळ्यातनं. पण खरोखर निरपेक्ष भावाने देणं म्हणजे काय, तर पॉलिनेटर्स आपल्यासाठी जे काम करतात ते. आपण आजवर एकाही मधमाशीसाठी कुठलंही झाड लावलेलं नाहीये, तिला कुठलीही फुलं दिलेली नाहीयेत स्वतःहून आपण. पण ती मधमाशी आपल्यासाठी अनेक फुलांमध्ये जाऊन परागीभवनाची प्रक्रिया करून आपल्याला हवी असणारी सगळी फुलं फळांमध्ये कन्व्हर्ट करून देते. ही सर्व्हिस आहे. हे जर का फळ तयारच झालं नाही तर तुम्ही खाणार काय आहात? याच्यामध्ये जर कुठलं धान्य धरलंच नाही तर तुम्ही खाणार काय आहात? मातीने एक प्रकारे जर कुठल्याही प्रकारे आपल्याला आपल्याशी असा आपल्यासारखाच असहकार वगैरे पुकारला तर आपण करणार काय आहोत? आपण काही नाही, तडफडून मरणार. इतकं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे मी पर्यावरणीय सेवांवरती मुद्दामून वेगळ्या प्रकारे बोलायचा प्रयत्न करतेय. की पर्यावरणाच्या मधून येणारं सगळं प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे मोठी जंगलं, न्यूट्रिशनल सायकल्स, शेण गाईचं, आपण आता आपल्याला माहितीये गोमूत्र पासनं कातळ सडे आहेत कोकणात आणि अनेक सिंधुदुर्ग आणि या सगळ्या भागांमध्ये, इव्हन गोव्यामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे सडे आहेत. सडे म्हणजे कातळ सडे, लॅटेरॅटिक प्लॅटोज. त्याच्यावरती पाणी साठून ते पाणी पर्कोलेट होऊन खाली नद्या बनतात. तर हा कातळ सडा जो तुम्ही रत्नागिरी, गावखडी या सगळ्या भागामध्ये कदाचित जाता जाता पाहिलेला असेल की असा उघडं माळरानासारखं कडक दिसणारं दिसतं, पण त्याचा सर्व्हिस किती मोठी आहे. तर आपण ही सर्व्हिस कुठेतरी मनात ठेवायची वेळ मानवाची झाली आहे. आणि ह्या सगळ्या सेवा आहेत आणि जे कोणी सेवा पुरवतं त्यांना आपणही काहीतरी देणं अपेक्षित असतं. आपण टॅक्स भरतो, तर यांना काहीच नाही देत आपण कोणी. म्हणजे त्यांची किमान आपल्याकडून होणारी परवड जरी थांबवली तरी सुद्धा एक मोठा आधार या सगळ्या लोकांना आपल्याकडनं होईल आणि तो व्हायला पाहिजे. अक्षरशः मी मगाशी म्हटलं तसं की माणूस हा सगळ्यात परपोषी आहे. त्याला काहीही स्वतःच सकाळचा टूथब्रश त्याला बाहेर आणायला लागतो. त्याला जेवणातले सगळे पदार्थ, मसाला त्याला पहिले पोहे करायला लागतात, त्याच्यातली मिरची ती त्याला झाडाकडनं लागते. काहीच आपण करू शकत नाही. आपण अंगात काहीही बनवू शकत नाही. आपलं पूर्ण जेवण, आपली घरं, त्यातलं फर्निचर, आपले बेड, आपलं कॉटन, आपले ड्रेसेस, आपलं पाणी, सगळं सगळं आपण सेवा म्हणून घेतो. आणि त्याच्या बदल्यात आपण एकही कार्य करत नाही तसं कॉन्शियसली, की हे सगळं आपण घेतोय. आपण कोणाकडनं जर चुकून, एक कोणाच्या मैत्रिणीकडनं आपण जर चुकून, तिने आपलं कशाचं साधे नुसतं बिल भरलं, तिला म्हणते अगं मला मेसेज कर हं, किती झालेत माझे, मी देते तुला तेवढे, लगेच आपण ते करतो. पण ह्याकडे आपण अगदी कॉन्शियसली दुर्लक्ष करतोय. आणि ग्लोबल सगळीकडे ते होत आहे. ह्याच्यात काही तुम्ही मी करतोय फक्त अशातला भाग नाही. पण हा विचार असा पण नाही करायला पाहिजे की जाऊ दे ना, कोणीच नाही करत, मग काय होणार आहे. तर ती सुरुवात आपल्यापासनं करायला लागणार आहे. आणि तिथे ते आपण सगळे कुठेतरी, जी ही लोक तुम्ही अत्यंत कॉन्शियस आहात, खूप काहीतरी मनापासून करताय, काहीतरी मिळवायचा प्रयत्न करताय. आज माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा बाईचं एक लेक्चर तुम्ही तासभर ऐकताय का, तर त्या काहीतरी मला सांगणार आहेत. तर ही एक विद्यार्थी दशा आहे ना, की आपण काहीतरी घ्यायचा प्रयत्न करतोय, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर ते समजलेली लोकच ह्याच्यावर काम करू शकतात. तर तिथे जरूर आपण आपल्या सगळ्यांची मदत आणि आपल्या सगळ्यांचा हातभार या सगळ्याला लागणार आहे, याची मला कल्पना आहे. आणि म्हणूनच मी हे पूर्ण मोठं धाडसाचं काही पहिलं काम थोडंसं बिनधास्त करतेय. कारण तुम्ही सगळे अमित जसा माझा तसा तुम्ही सगळेजण काय पद्धतीने करत असाल आणि किती कॉन्शियस असाल याची मला कल्पना आहे.
आपण काय करतोय हे सगळं माहिती आहे आपल्याला, की आपण पर्यावरणाकडनं घेतो, ऑक्सिजन घेतो, तरी झाडं कापतोय. आपण मोठ्या मोठ्या हॅबिटॅट डिस्ट्रक्शन वरती अगदी पाऊल म्हणजे ठाण लेना म्हणतात ना, तसं करतोय आपण. तुम्ही पुण्याच्या आजूबाजूला कुठेही कारमधून छोटीशी चक्कर मारून या आणि सगळे डोंगर उतार कडा बघा आणि तिथे काय चाललंय आहे ते बघा. आणि मग माळिणी सारख्या गोष्टी घडतात आहेत, तेव्हा मग आपण काय बोलतोय तेही बघा. तर हे एवढा विरोधाभास आहे की आपणच पूर्ण हॅबिटॅट डिस्ट्रक्ट करतोय. आपण मोठ्या प्रमाणात वेगळ्या कारणांसाठी हंटिंग करतोय. आपल्या पर्सेससाठी, आपल्या सुंदर सुंदर ब्रँडेड चपलांसाठी. आपण अर्जुनासारख्या मोठ्या मोठ्या 150-150, 200-200 वर्ष जुन्या झाडांचं अक्षरशः त्यांच्यावरती वाईट शब्दात म्हणजे किती वाईट आपण त्यांच्याशी करतोय. डिफॉरेस्टेशन हा शब्द फारच गोड आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यातनं काहीच समोर येत नाही. कारण लोक अक्षरशः दिसलेलं झाड तोडतात. हे झाड वाढायला किती वर्ष लागतात? अशी कोकणातली, विदर्भातली, गडचिरोली मधली, बाकीच्या अनेक ठिकाणची किती किती मोठे वृक्ष वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही कारणाने आडवे पडतात आहेत. याचं भान आपल्याला कधी येणार आहे? हे आपल्याला माहित नाही. हा अर्जुनाचा वृक्ष आहे आणि अर्जुनाची साल तुम्हाला माहिती आहे, हार्ट ब्रेन कोहरन्ससाठी किंवा हार्टवरच्या मसल्सवर स्पेसिफिकली काम करण्यासाठी त्याचं अर्जुनारिष्ट बनवलं जातं. आता तुम्हाला पुढे कुठलं अर्जुनारिष्ट? अशी जर झाडं कापली गेली तर हा अर्जुन वृक्ष परत वाढायला आपल्याला 200 वर्ष. कोणीही आपण अर्जुनाचा एक तरी वृक्ष लावलाय का? त्यामुळे हे मिळणं, याची साल मिळणं, हे किती अवघड असेल. आणि यांनी आयुर्वेदिक इंडस्ट्रीचं सध्या काय चित्र असेल हे तुम्ही नुसतं इमॅजिन करा. कारण त्याच्यावर एक अख्खं सेपरेट लेक्चर आपल्याला घेता येईल कधीतरी नंतर. पण ते जाऊ देत. हा प्रश्न दाखवतेय मी मोठे मोठे की आपण सगळे जण खूप चांगले आहोत, सुशिक्षित आहोत. आपण काही कोणाचं मुद्दाम वाईट करायला जात नाही. आपण पर्यावरणाचंही कधीही मुद्दाम वाईट करायला जात, पण हे सगळं होतंय आणि हे आपल्याच समोर होत आहे. ही आपलीच मुठा नदी आहे, ही आपलीच मुळा नदी आहे. हे आपलं काम आहे, ही आपलीच करू नयेत. त्यामुळे ते आपण करतोय याच्यात हे नक्की. आणि हा आपला सगळा सणांनंतरचा पाण्याचा भाव आहे. जे पाणी आपल्याला जीवनदान म्हणून समोर येत आहे असं म्हणतोय, पाणी मिळत नाहीये लोक म्हणतायत, पाण्यासाठी वणवण फिरणारे म्हणतायत, पुढचं वर्ल्ड वॉर पाण्यासाठी होणार आहे म्हणतायत, आणि हे करतोय आपण. हे सगळं आपलं हे नवरात्रीचं हिचं घरातला हा घट आहे आणि तो ती आता ह्याच्यात टाकणार आहे. आणि हा अतिशय सुशिक्षित माणूस आहे ज्याच्याकडे तो सायकलवरनं कदाचित लाखो रुपयाची त्याची सायकल कडेला पार्क्ड असेल, पण ही इज डुईंग धिस. तर आपण सगळ्यांनीच याच्यातल्या सुद्धा काही गोष्टींमध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सहभागी झाल्याशिवाय हे कमी होण्याची शक्यता नाही. आणि एकटं गव्हर्नमेंट काहीही करू शकणार नाही. आपल्याकडे पॉलिसी सगळ्या सेट आहेत, आपल्याकडे सगळे कायदे शिस्तीचे आहेत, पण त्याचं जर का एक्झिक्युशन झालं नाही तर काय होतं? तर ही अवस्था आपल्याला रोज दिसते. त्यामुळे मग काय असं सगळं वाईटच आहे का? बापरे, किती हे भयंकर आहे, हा सगळे असंच बोलणार आहेत का असं वाटायला लागलं असेल तुम्हाला. पण आपण थोडेसे पूर्वी जाऊया. पूर्वीचा थोडासा वेगळा विचार करूया की कन्झर्वेशन पूर्वी काय सगळे होतीच की माणसं, किती अनेक अनेक वर्ष माणसं या पृथ्वी तलावर आहेत. मग काय सगळे असेच जगत होते का, सगळं ओरबाडून हे करून ते करून? तर नाही. काही वेगळ्या प्रकारे जगण्याचे मंत्र आपल्याकडे दिले गेलेले आहेत. पण पॉप्युलेशन एक्सप्लोजन नंतर आपण ते करू शकत नाही. ही त्यातली खरी मेख आहे. पण कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस ही एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली. आणि डू वी रिअली कन्झर्व देम? डू वी रिअली? आणि जर का करायचं असेल तर कसं? म्हणजे पूर्वीच्या काळी अनेक आदिवासी पाड्यांमध्ये माझं हिंडणं झालं. त्या निमित्ताने हे लक्षात आलं की पर्यावरणाचा संदेश प्रत्येक गोष्टीमधनं छोट्या छोट्या दिला जात होता पूर्वी. की साध्या रांगोळ्या काढताना त्या लोकल तिथल्याच गोष्टी आणून काढायच्या, आपल्यासारख्या भन्नाट काहीतरी रंग वापरून वगैरे नाही काढायच्या, की ज्यानंतर झाडल्यानंतर पाण्यात गेल्यानंतर मासे चोक होऊन मरतील अशा रांगोळ्या पूर्वी काढत नसत. किंवा आम्ही कोकणासाठी एक छोटंसं काम उभं केलंय, त्यानंतर मी कधीतरी नंतर सांगेल त्याविषयी. पण तिथे रांगोळी कशा प्रकारे चुना
पाण्यात मिसळून कसे काढायचे त्याच्याबद्दलचा डेटा आम्ही गोळा करत होतो एका छोटीशा पुस्तिकेसाठी. ती पुस्तिका मी दाखवेन. पण असे छोटे छोटे अनेक टिप्स आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपल्याला लिहिलेले आहेत, आपल्याला दिलेले आहेत. पण आपण आत्ताचे जे सगळी लोक आहोत ना, ती थोडीशी जरा शब्द खूप चांगला नाही वापरत आहे, पण आपण जरा आगाऊ आहोत. आपल्याला असं वाटतं यात काय आहे, याचं काय करायचंय, हे सांगून ठेवलंय. ते पूर्वीच्या काळासाठी ठीक होतं. आता हे कोण सगळं करणार आहे, ह्याचा काय उपयोग आहे. आणि ते तेव्हा ठीक होतं, ते त्यांनी करावं. बायका घरात होत्या, त्यांना काही दुसरी कामं नव्हती. आता काय आम्ही ऑफिस करायचं की हे करायचं, त्यामुळे नकोच हे सगळं. असा एक कुठेतरी इन्क्लुडिंग मी, इन्क्लुडिंग मी तुम्हाला कोणालाही बोलत नाही. आपण सगळ्यांचीच विचारसरणी थोडीशी तिकडे चाललेली आहे की हे संवर्धन वगैरे काही नाही, ह्याचा काय ते सगळं लोकांसाठी आहे, ते तेव्हाच्या माणसांसाठी आहे. आपल्यासाठी काही नाही. आपण मस्त सेलिब्रेट करायचं, छान सगळ्या गोष्टी वापरायच्या, भरपूर धूर करायचे आणि काही नाही होणार त्यांनी. आपण एकट्याने केलं नाही तर केलं तर काय होणार आहे, असं थोडस. पण ती विचारसरणी कुठेतरी आपल्याकडे पूर्वीपासून शाश्वत विचारसरणीचा उल्लेख अनेक अनेक ठिकाणी आढळतो. अगदी शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, किंवा आपल्या सगळ्या वेगवेगळ्या द्रव्यगुण विज्ञान असेल किंवा या वेगवेगळ्या आयुर्वेदिक सुद्धा ग्रंथांमधून जे जे लिहून ठेवलेलं आपल्याला आज बघायला मिळतं, त्याच्यामध्ये शाश्वततेचा विचार आहे, सस्टेनेबिलिटीची विचारसरणी शुअरली दिलेली आहे. आपण ती फॉलो करत नाही. त्यामुळे आपली जंगलं, वनसंपदा, याच्यातून येणारं प्रोड्यूस, हे सगळं कसं असावं, काय पद्धतीने ते वापरलं जावं, त्याच्यावर काय विचार केला जावा, कशी त्याची आबाळ होऊ नये, ते प्रोटेक्ट करण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत का, हे सगळं ज्याला त्याला शिकवत बसण्यापेक्षा एका वेगळ्या फॉर्मल पठडीमध्येच त्या सगळ्या टाकलेल्या होत्या. त्या जस्ट यू फॉलो देम अँड यू विल सी द रिझल्ट, गुड रिझल्ट. अशी ती आपल्या भारताची अतिशय मोठी परंपरा आपल्याला दिलेली आहे सगळ्यांना. पण आपण त्याच्याकडे थोडस आपण आता फार काय पुढारीत झालो. आता आपण 21व्या शतक, आता काय हे कुठलं 16व्या शतकातलं कुठलं सांगतेस, त्याच्या आधीचं काय सांगते, त्याचा काय मतलब आहे. आता आता कशाचा रेलेव्हन्सच उरलेला नाहीये. आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आता आमच्या घरी काय आम्ही ऑर्डर करतो, आता काय आमच्याकडे स्विगी येतं. या सगळ्यामध्ये ही सस्टेनेबिलिटीचा विचार कुठेतरी हळू 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 करत, ज्याला आपण असा खुडून टाकणं म्हणतो ना, तो पिढ्यांमधून पुढच्या पिढ्यांमधून पुढच्या जातोय. त्याला आपण डायरेक्टली काही करू शकणार नाही आहोत, पण इनडायरेक्टली मात्र आपण निश्चितपणे ह्याला हातभार लावू शकतोय. इथपर्यंत सगळेजण माझ्याबरोबर आहेत, सगळ्यांना फोटो दिसतायत. शाश्वत विचारसरणी, वनसंपदा, एक सुंदर विदर्भातलं एक साईडचं जंगल चा फोटो आहे, त्याच्यातून वाहणारी एक नदी आहे आणि सुरण काढणारे एक काका आहेत. सगळ्यांना दिसतंय. एकदा मला कोणीतरी हो किंवा व्यवस्थित ऐकू येतंय असं सांगा, म्हणजे मग मी हो मॅम, येस. ऐकू पण येतं आणि स्लाइड्स पण चांगल्या दिसत आहेत. थँक्यू. सो अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या आपण अक्षरशः आपल्याला सहज करणं शक्य आहे, पण आपण करत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष. त्यात ही सगळी मंडळी आहेत आपली, तेंदू, कवठ आहेत, बेल आहेत, आपली बोरं आहेत, आपली जांभळं आहेत. आपण आणतो 100 रुपये पाव किलो जांभळं घेऊन येतो, एकदा खातो. पण जांभळाचं झाड कुठे आहे ते आता अजून 20 वर्षांनी ते टिकणार आहे का? माझ्या मुलाला डायबिटीस झाला किंवा कुठली दुसरी कॉम्प्लिकेशन झाली तर मी जांभूळ बी पावडर कुठली देणार आहे, हे काय विचार करायची आपल्याला गरज वाटत नाहीये. आणि तिथे खरी मेख आहे. त्यामुळे शाश्वत विचारसरणीचा एक वेगळा एक कुठली विचारधारा ना आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा आपण जुळवून घ्यायला हवी आहे. ह्याच्यावरचं एक छोटस काम आम्ही सुरू केलंय, त्याबद्दल मी शेवटी आपल्याला वेळ उरला तर नक्की सांगेन. त्यामुळे रानातनं पानात कसं येतं, कुठून येतं, कोण आणतं, काय पद्धतीने आलं पाहिजे, कुठली फुलं खायला आपण एवढी वर्ष वापरतोय आता मिळत नाही. आपल्यातले जी लोक वयाने मोठी असतील त्यांनी खूप गोष्टी खाल्लेल्या आहेत. त्यांनी खूप गोष्टी पोटासाठी, पोटाच्या स्वच्छतेसाठी, चांगलं वाटावं म्हणून, म्हणजे एकदा वर्षातनं तरी खायला हे केलंच पाहिजे म्हणून
अनेक गोष्टी आपल्या आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेल्या होत्या, खाऊ घातले, कारण त्यांच्या विद्या मिळत होत्या. आता आपण टॅबलेट्स वरती एवढे पटकन कन्व्हर्ट करतो स्वतः, घेऊन टाक काही नाही होत, अशा मध्ये आपण सगळे गेलोय. त्यामुळे रानातनं पानात आता काय काय येणार आहे, कोण आणणार आहे, कसं आणणार आहे, कुठून येणार आहे, त्यातलं आपल्यापर्यंत काय येणार आहे, आपण काय खाणार आहोत, आपण ह्याच्यात कशात कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो का, हे खरे विचार आता करायची वेळ निश्चितपणे झालेली आहे. त्यामुळे हे नुसते उपवास की इंस्टाग्राम फोटोज आणि मग खूप सणांचं ते असं 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 हातात धरलेलं, हे उत्सव 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 म्हणजे नेमका उत्सव म्हणजे काय, कृती कुठल्या, उत्तम कृती की वाईट कृती की काय नेमकं, आणि ह्याच्यात संवर्धनाचा भाव कुठे आहे, किंवा कसा आणायचा आहे, आपण काही करू शकतो का आपण याविषयी. खरोखर आपल्या सगळ्यांनाच, आपल्या प्रत्येकाच्या घरांमधून सद्यस्थितीत पर्यावरण पर्यावरणाचे जे हाल झालेले आहेत, त्याच्यासाठी आपण आत्मपरीक्षणाची जबरदस्त गरज आहे, यात काही म्हणजे काही वाद नाही आहे. म्हणजे जेवढ्या मोठ्या आणि मोठ्या आणि अजून मोठ्या मूर्ती बनवता आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचं विसर्जन पाण्यात होत आहे, ते पाणी आपल्याला येत आहे, जेवढे पदार्थ आपण नको असताना खातो आहोत उपवासाच्या नावाखाली, उपवासाच्या थाळ्या जगभर मिळायला सुरुवात झालेली आहे. तर उपवास आणि थाळी हे दोन गोष्टीच खऱ्या म्हणजे दोन विरुद्ध दिशेकडे जाणाऱ्या आहेत. आणि सेलिब्रेशनचा अतिशय वेगळा भाव, म्हणजे मी त्याला वाईट म्हणायचंय मला खरं, पण सगळे समोर क्राऊड आहे आणि तुम्ही सगळे आहात आणि लोक ऐकणार आहेत, म्हणून मी भाषेत असं थांबवलं स्वतःला. अतिशय वाईट पद्धतीने आजकाल सण साजरे केले जातात. त्याच्यामध्ये फक्त साड्या, दागिने, हातामधल्या गोष्टी, सोनी, नाणी, हिरे आणि त्याच्या पोस्ट्स, प्रचंड पोस्ट्स. फार बोटावर मोजण्या एवढी माणसं आहेत की जी इको फ्रेंडली काही गोष्टी खरोखरी अ, वेगळ्या प्रकारे करण्याचा आवर्जून प्रयत्न करतायत. पण ती संख्या खूप जास्ती व्हायला पाहिजे. त्याच्यात आपण सगळे सुद्धा आलो पाहिजे. ही आपली कंडिशन आहे. आपल्या उत्सवांचं हे आहे. सध्याचं आपण हे करतो. ते तुम्ही माझ्या घरात आपले बर्थडेज असू देत, कुठल्या उत्सव असू देत. पण आपल्याकडे हे आहे. ही परिस्थिती आहे. दिस इज व्हॉट वी क्रिएट आफ्टर एनी सण. त्याला तुम्ही काहीही म्हणा किंवा उत्सव म्हणा किंवा सेलिब्रेशन्स म्हणा. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. जे काय आपण करतो, प्रचंड फूड ऑर्डर होतं. प्रचंड फूड घरी बनतं. त्यातलं अनेक गोष्टी वाया जातात. मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिती होते. याच्यात काहीही इको फ्रेंडली वगैरे काहीही नाहीये. पर्यावरणावर प्रचंड 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 ताण आहे. आणि हे निसर्ग सण आपल्याला भारतात निसर्ग सणांची परंपरा दिलेली आहे. या सणांची परंपरा दिलेली नाहीये. त्यामुळे आपण असं थोडासा विचार करूयात की निसर्गाकडे आपल्याला कसं परत जाता येईल. कारण निसर्गाकडे परत जाणं म्हणजे किती मोठ्या गोष्टी, हे मी ओघाने सांगत येईनच, पण तो आपल्याला सगळ्यांना माहितीये की निसर्गापासून आपण जेवढे दूर जात जात जातो, तेवढी रोगांची संख्या आणि रोगाची तीव्रता वाढत जाते. आणि याला काही आपल्याला अनेक हजारो रिसर्च पेपर पब्लिश्ड आहेत. तुम्ही गुगलवरती सर्च करा. त्याच्यामध्ये या टाईपचे कमेंट्स टाकून एआय ला विचारा की काय बाबा याचा काही खरंच रिलेशन आहे का. सगळीकडे ते रिलेशन एस्टॅब्लिश्ड आहे की निसर्ग आणि मानव आणि निसर्ग आणि प्राणी यांच्यामधलं नातं जेव्हा तुटतं, प्रचंड वाईट पद्धतीने डिस्ट्रॉय होतं, तेव्हा रोग हा इनएव्हिटेबल असतो. त्यामुळे डिस ईज कडे जातं ते सगळं. आपल्या आजूबाजूला जर सतत वाहनांचे आवाज येत असतील तर आपल्याला हळूहळू डोकं चढायला लागतं. हळूहळू आपल्याला नकोसं वाटायला लागतं की नको बाबा आता आवाज, मी जरा ना शांत कुठेतरी जाऊन बसते. तिथपासून आपल्याला बॉडी इंडिकेट करत असते की बाई ग शांत राहा, बाबा रे तू जरा आरडाओरडा करू नको, तुला हा आवाज सहन होत नाही. पण हे सगळं आपण मोठ्या ह्याच्यावर स्वतःला कसं समजवायचं ते कदाचित आपल्याला समजत नाही. त्यामुळे हो, फेस्टिवल्स आपले खूप 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 महत्वाचे आहेत. आज आपला एकच तास असल्यामुळे मी फक्त पावसाळी सणांवर बोलणार आहे. पण तुम्हाला नक्की थोडीशी का होईना मजा येईल याची मला खात्री वाटतेय. म्हणून पुढे जाते. अ, अतिशय सीझनल
महत्वाच्या अनेक गोष्टी आपल्या सण आणि त्याचं पारंपरिक पद्धतीने केलेलं नियोजन आणि सेलिब्रेशन ह्याच्यामध्ये दडलेलं आहे. आपण समजून घेऊया आज थोडंसं वेगळ्या प्रकारे. आणि ह्या रिलिजियस ट्रॅडिशन्स म्हणून पाहूया नकोत आता वाटल्यास, किंवा स्पिरिच्युअलिटीचा त्यातला आस्पेक्ट मी बोलणारच नाही आज. म्हणजे त्याला असतो का? जरूर असतो. ज्यांचा विश्वास आहे त्यांना ते जाणवतं का? 100% जाणवतं. त्याच्यामध्ये तथ्य म्हणजे आहेच का? हो आहे. ज्यांना कोणाला अमान्य करायचं त्याच्यात ह्या सण आणि स्पिरिच्युअलिटीचा काही संबंध बरं नाहीये, त्याच्यात आपण पडूयाच नको. आपण फक्त वेगळ्या प्रकारे ह्या परंपरेच्या ज्ञानाकडे पाहायचा प्रयत्न करूया. ही रिलिजियस ट्रॅडिशन्स, सॅक्रेड, हे सगळे शब्द बाजूला ठेवून देऊ. पण का केले असतील हे सगळे सण? का आपल्याकडे हे सगळं सुरुवात का झाली असेल? तर हाऊ पीपल विल इंटरॅक्ट विथ नॅचरल वर्ल्ड ह्याचे काही नियम बनवले गेलेले आहेत ते. आम्ही एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. तिथे एक वेगळ्या प्रकारचं काम त्या लोकांबरोबर करतोय. तिथे ते निसर्ग नियम बनवतात. तर माणसामध्ये ते आहे कुठेतरी. मी जेव्हा त्यांच्यामध्ये सारखी सारखी जायला लागले, तेव्हा मला ते कळलं की अरे माणसाला उपजत आहे. 21व्या शतकातही तो नियम बनवतोय. तसं या ट्रॅडिशन, फेस्टिवल ट्रॅडिशन्स मध्ये हे सगळे कुठेतरी नियम असे इतके खुबीने आणि इतके सुंदर बसवलेले आहेत की ते तुम्हाला आम्हाला कळून घ्यायलाच पाहिजेत. की हेल्थ फोकस आहे त्यांचा. हो, डिसीज प्रिव्हेन्शन आहे आपल्या सगळ्या. म्हणजे तुम्ही चैत्रातनं सुरुवात करा आणि शेवटच्या महिन्यापर्यंत जा. सगळीकडे प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज असं ठळक. म्हणजे मी जेव्हा फेस्टिवलचे वेगळ्या प्रकारे अभ्यास सुरू केला, वाचायला सुरुवात केली, मला जिकडे तिकडे अरे हा ह्याच्यामुळे डिसीज लांब राहतो, अरे हे केलं तर हा डिसीज लांब राहतो, असंच समोर येत आहे सतत. प्युरिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे आपली पाचही, ज्याच्यासाठी आपण ही सगळी तडफड करतोय पर्यावरणाची, तर ती पंचमहाभूतांचं प्युरिफिकेशन सांगितलेलं आहे त्यातनं. प्रोडक्टिव्ह टुगेदरनेस आहे हा एक प्रकारचा. जसं आज तुम्ही आणि मी एकत्र बसलोय, जरी समोर बसलो नाहीये तरी आपल्यात एक खूप छान काहीतरी इंटरॅक्शन होतीये. मला तुम्ही सगळे दिसत नाही आहात त्याची खंत वाटते. का वाटते? कारण तो टुगेदरनेस मला जाणवत नाही म्हणून. तर तो आपल्याला जेव्हा आपण सगळ्यांना एकत्र बघतो की सगळे माझे काका, काकू, आजी, आजोबा आलेत, जेवतोय आम्ही, काहीतरी मस्त केलंय, कोणीतरी हसलं खॅक करून, आनंद आहे सगळा हा. तर हा प्रोडक्टिव्ह की तू हे करतेस का, मग ते त्याला खाली तूप लाव, मग ते वळ, नाही तर ते वळले जाणार नाहीत नीट. हे जे सगळं चालू असतं सणांच्या निमित्ताने, तो अतिशय वेगळ्या प्रकारे लिडरशिपकडे नेणारी प्रोडक्टिव्ह टुगेदरनेस असते. कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन असतं एक प्रकारे सोसायटीला, जे लोकमान्य टिळकांना अपेक्षित होता. आजचा गणपती उत्सव त्यांना निश्चितपणे अपेक्षित नसणार. पण आपल्याला काय करायला लागणार आहे इथून पुढे? तर आपला शो ऑफ रिडिफाईन करायला लागणार आहे. कारण आपण सगळीच लोक थोडीशी वाहवत चाललोय की काय, अशी आत्ताची कंडिशन शुअरली आहे. पोस्ट कोविड त्याच्यामध्ये वेडेपणाचा बाजार सुरू झालेला आहे. कारण इतक्या गोष्टी जगात मिळतात की त्या आपल्याला घ्याव्याशा वाटतात आणि त्या सगळ्या घेत 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 आपण ते सण साजरे करण्यासाठी अक्षरशः असं मोहानी येऊन की हा मी हे आणते, मी ते आणते, मग ते खूप छान दिसेल, मग हे खूप छान दिसेल, मग त्याच्यामुळे माझी अख्खी भिंतच खूप छान दिसेल. हे सगळं खूप वेगळ्या प्रकारे मटेरियलिझमकडे चाललंय. त्याला विशिष्ट मार्केटिंगची साथ आहे, आपण ती नाकारू शकत नाही. आपल्यातला प्रत्येक जण त्याला बळी पडतो. पण आपल्याला कुठेतरी स्वतःकडे बघता येईल का? आणि कंपॅशनेट इंटरॅक्शन विथ नेचर, की ज्याच्याकडे मी आता इथून पुढे येणार आहे, की अतिशय आपल्याला करुणा एखाद्याविषयी वाटणं, हे काही फक्त त्याला आता चालता येत नाहीये, त्याला बोलता येत नाही, त्याला हाताने काही करता येत नाही, याच्यानंतरच वाटावी असं नाहीये ना. तर ती वेगवेगळ्या गोष्टींविषयी वाटायला माणसाला प्रयत्न केलेले आहेत, ज्याच्यासाठी आपण योग आपल्याकडे करतो. तर हो, खरंच एक ट्रॅडिशनल वे ऑफ कन्झर्वेशन ऍक्शन ही आत्ताच्या पद्धतीने सणांकडे बघण्याची एक गरज निश्चितपणे आहे. आणि येस, फेस्टिवल्स हेल्प अस टू लीड टुवर्ड्स हेल्दी लाईफ. नक्की तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा याच्यावर. माझा अजिबात एका पॉइंटला नव्हता की काय ते हे करायचं ते करायचं, कशाला हे करायचं कशाला ते करायचं. मीही हे प्रश्न विचारलेले आहेत, मी स्वतःलाही विचारलेले आहेत. आणि म्हणूनच या सगळ्याची सुरुवात झाली कुठेतरी. हे कशाला सांगितलं असेल, हे कशाला
ह्याच्याविषयी इतकं असंच करा तसंच करा, नागपंचमीला जाऊन त्या वारुळापाशी जा, कोणी सांगितलंय, घरात कुठेतरी नमस्कार करू बस झालं, असं विचार मीही केलेला आहे. पण टेक इट फ्रॉम मी की येस, दे हेल्प अस, दे रिअली हेल्प अस टू लीड टुवर्ड्स हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी बीइंग. तर आपण नॅचरल वर्ल्डकडे थोडं वेगळ्या प्रकारे बघता येईल का बघूयात. आणि जसं मगाशी मी एका स्लाइडला म्हटलं की हो, फेस्टिवल्स हे आपल्या सोलच्या खूप जवळ, आपल्याला खूप आवडतं. आपल्याला आता स्वतः श्रावण आला, कोणाची मंगळागौर असेल, कोण गणपतीच्या वेळी तर आपण सगळे उत्साहात असतो, कारण ते काय 1.5, 5, 7, 10 दिवस आपले इतके आनंदात जातात. तो बाप्पा घरात असतो, ते तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा नाही ठेवा, तो निघून गेल्यावरती डोळ्याच्या कडा पाण्या ओलावतात, तो हॉल मोकळा वाटतो, सगळं होतं आपल्याला, कारण आपण माणूस आहोत आणि आपल्याला भावना आहेत. त्यामुळे हे सोशल सगळं खूप अतिशय घट्ट असं बांधलेलं आहे आपल्या सगळ्या कणाकणांशी, आपल्या आतल्या गोष्टींशी. त्यामुळे आपला धर्म असेल, मूल्य असेल, त्याच्यातली व्हॅल्यूज ज्या सांगितल्या, असं करू नये तसं करू नये, बिहेवियरल इम्पॅक्ट असतील त्याच्यामुळे येणारे, की जे आज आपण भीती कशाचीच नसल्यामुळे बिनधास्त प्लास्टिक फेकतोय, वरनं नदीत सोडतोय, वर्तणुकीवरचे प्रभाव, की हा टाकतो मी टाकायला काय आलं. चहावाला, आम्ही कोकणामध्ये छोटासा एक नुसता ट्रेल घेऊन लोकांना सांगतोय की जिथे तुम्ही किनाऱ्यांच्या शेजारी किंवा डोंगर उतारांवरती चहा विकताय, तो चहा प्लास्टिकच्या कपमध्ये जर विकलात, सोपं पडतं, त्या मान्य आहे, तर ते तुम्ही घेऊन जा बांधून. आता मोठ्या मोठ्या कॅरी बॅग्स मिळतात, ते सगळे मागे फेकून दिलेले असतात. चहा प्यायचा असं फेकायचं. आपल्यासारखी मर्सिडीज मधनं, मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं उतरणारी सगळी माणसं हे करतात. सगळ्यांना करताना हे पाहिलेलं आहे. टुरिस्ट या नावाखाली सगळे जण हा प्रकार करतात. अतिशय क्लेशदायी हा प्रकार आहे. हा वर्तणुकीचा प्रभाव आहे. व्यवस्थापन मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सण शिकवतात. आनंद घेता आला तर, म्हणजे अनेकदा अनेक वेळेस आपल्याला वाटते की कशाला हे सगळं करत बसा, कटकटच जास्ती आहे. तर त्याच्यामधला काही आनंद पण त्याच्या पण विषयी मी कधीतरी 1-2 स्लाइड्स वरती बोलणार आहे. विश्रांती, की एक वेगळ्या प्रकारे सगळे घरी असतात, दुपारी जरा लोळलो, आराम केला, सगळ्यांच्या बरोबर एकत्र चहा केला, किंवा आपणच आपले असलो, अगदी आपल्या 4च जणांच्यातला घरातला गणपती असला तरी सुद्धा काही वेगळ्या प्रकारे आपण तो दिवस बघू शकतो. त्याची एक रिलॅक्सेशन आपल्याला मिळतं, की हो, मी हे म्हटलं, मी हे केलं, मी काय तिथे बसले होते, किंवा मी खूप छान मस्त खालनं जाऊन जास्वंदीची माझ्या घरात एवढे रंगांची फुलं फुलली, ती मी पहिल्यांदा इतकी नीट पाहिली. विश्रांतीचं प्रत्येकाचं साधन, टूल वेगळं वेगळं असू शकतं. तर ते एक मिळतं आपल्याला. एकत्र येण्याची संधी आहेच. आणि आतापासून आपण जी पुढे घेणार आहोत ती संवर्धनाची. आणि याच्या मागे जो मोठा विचार केलेला होता तो सुगीच्या दिवसांचा होता. त्याविषयी आपल्याला परत कधीतरी नक्की बोलूया. तर हिरवं दान देतात हे सगळं, म्हणजे आपण जे काही सणांना वापरतोय, आता सुद्धा तुम्ही इमॅजिन करा, आपण प्रत्येकाला काय आणतो, आता आज वटपौर्णिमा आहे, ओढ है ना, मग ते काय आता सोमवार झाला तर सोमवती अमावास्या झाली, व्हॉट एव्हर, बेल, तुम्ही लिंकिंग सुरू करा मनामध्ये, म्हणजे ते आपल्या असतं, पण मी आज त्याला प्रकर्षाने त्याची जाणीव करून देणार आहे तुम्हाला, की अगदी साधं हळद आणि कुंकू, ज्याच्याशी आपलं काहीच होत नाही, म्हणजे घरात कोणी आलं तरी आपल्याला लावायला लागतं, देवासमोर ठेवलेलं असतं, आणि घरात देव नसले तरी सुद्धा असतं, तर ते हळदी कुंकूच पहिलं म्हणजे आपल्या झाडांपासून बनतं. त्यामुळे तिथपासून ही सुरुवात आहे सगळी, की अतिशय इंटरेस्टिंग एक वेगळी टूर मी तुम्हाला इथून पुढे सणांची देणार आहे. पावसाळी सणामध्ये काही झालेले आणि काही पुढे आत्ता लगेच आपल्याला उत्तम संधी देऊन जातील असे असे बोलतीये. सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेचा हे दिसतोय बरोबर, आणि मी काय बोलतीये ते बरं वाटतंय, ऐकू येतंय. अगदी 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 अगदी. येस, थँक्यू. बुद्ध पौर्णिमेला सुरुवात करूया. आपण साजरी असं करत नाही, पण आपल्याला काहीतरी वाटत असतं त्या दिवशी सगळ्यांना, की हो, बुद्धाला त्या दिवशी काय एनलाइटनमेंट आली वगैरे वगैरे, आणि बोधिवृक्ष, पिंपळ म्हणजे, आणि म्हणजे कसं ना ते झालं असेल असं आपल्याला सगळ्यांना वाटत असतं.
तर आमच्या दृष्टीने आपण त्यातल्या स्पिरिच्युअलिटीचा आस्पेक्ट बाजूला ठेवून देऊ की एनलाइटनमेंट आपल्या सगळ्यांना होईल तेव्हा होईल. तर ही जी ह्या ज्या सगळ्या फायकसच्या ज्या प्रजाती आहेत, वड आहे, पिंपळ आहे, आज वडाचंच सगळं महत्व आहे. कीस्टोन स्पिसीज आहेत. कीस्टोन स्पिसीज म्हणजे काय माहितीये का कोणाला? कोणी इंजिनियर मंडळी आहेत का ह्याच्यामध्ये, किंवा कोणी आर्किटेक्ट आहेत का आपल्या ग्रुपमध्ये की ज्यांना कीस्टोन म्हणजे काय माहिती असेल? कोणी सांगेल का मला कीस्टोन म्हणजे काय? श्रद्धा भावे आहेस का ग? ठीक आहे, मी सांगते. कीस्टोन म्हणजे अशा पद्धतीचा, तुम्ही देवळांचे कमानी पाहिल्या असतील सगळ्यांनी, कमानी. त्याच्यात सेंटरला असा एक वेगळ्याच प्रकारचा स्टोन असतो असा. तो जर काढला तर अख्खी कमान कोसळून पडते, बरोबर? म्हणून त्याला कीस्टोन असं म्हणतात. तर ह्या फायकसच्या ज्या सगळ्या प्रजाती आहेत यांना आम्ही इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी, रिस्टोरेशनच्या पर्स्पेक्टिव्हनी कीस्टोन असं त्यांना किताब दिलेला आहे. तर ह्या जर का प्रजाती काढल्या तर तुम्हाला युनिव्हर्सिटी सर्कल ते मॉडेल कॉलनी काय झालं माहितीये, तुम्हाला सिंहगड रोडला काय झालं माहितीये, वाट लागते. पर्यावरणाचा संपूर्ण वेगळाच काहीतरी भकास स्वरूप समोर येतं. म्हणून हे कीस्टोन स्पिसीज आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत, जागोजागी वाचवल्या पाहिजेत. त्यांच्यावर पासनं, वरच्या कॅनॉपी पासून खालच्या मुळापर्यंत राहणारे कीटक, संख्या, पक्षी, वेगवेगळे. आम्ही पक्ष्यांची लाडकी झाडं जेव्हा आम्ही किरण बरोबर लिहित होतो तेव्हा आम्ही खूप इथे तासन तास माझ्या घरात कुठे कुठे मांड्या ठोकून बसायचो दोघं, चहा पी हे कर. पण इतक्या गोष्टी मला कळल्या किरणमुळे सुद्धा की निश्चित वेगवेगळ्या, म्हणजे खोडाच्या कुठल्या भागातल्या कुठल्या आळ्या खायला कोण येतो, खोडाच्या कुठल्या भागातल्या कुठल्या खायला कुठला छोटा पक्षी येतो, एवढी डिपेंडन्सी असते. तर कीस्टोन्स म्हणजे सर्वांना निरपेक्ष पद्धतीने कोणी या आणि माझ्याकडचं घ्या असा पद्धतीचं ते आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाच्या प्रजाती. लिबरेशनसाठी हा मेन सण साजरा केला, आनंदानुभूती म्हणजे अतिशय आतमध्ये कुठेतरी तुम्हाला आनंदाची अवस्था मिळवता येणं. रिच्युअलिस्टिक प्रॅक्टिसेस मेडिटेशनच्या शिकवल्या जातात याच्यातून. पण बुद्ध पौर्णिमा जी नेपाळ आणि ह्या सगळ्या साईडला जी साजरी केली जाते त्याच्यामध्ये ते लोक जे करतात ते रिलीजिंग बर्ड्स, इन्सेक्ट्स, अदर अॅनिमल्स सोडून देणं, त्यांना त्यांचा मार्ग करू देणं, ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं लिबरेशन हे बुद्ध पौर्णिमेतनं केलं जातं. अक्षय तृतीया येतो नंतर, ह्या सगळ्या या 3-4 महिन्यातल्या या गोष्टी सांगतेय की वैशाख मास आता आपण चांगलाच अनुभवला. फक्त यावेळेस पावसाने मे महिना आपल्याला जाणवू दिला नाही, पुढचे 15 दिवस तर नक्कीच नाही. पण मोसमातलं पहिलं फळ म्हणून आंबा देवाला अर्पण करतात. आंब्याचे तुम्हाला ब्रेनवरचे इफेक्ट्स जरूर वाचा, आंब्याचे आपल्या पोटावरचे इफेक्ट्स जरूर वाचा, बद्धकोष्ठतेवरचे इफेक्ट्स जरूर वाचा. हे सगळे रिसर्च पेपर्स गुगलकडे, काही विशिष्ट रिसर्च पब्लिकेशन्स मध्ये निश्चितपणे बघायला मिळतात. मातीचं एक वेगळ्या प्रकारचं अक्षय तृतीयेला महत्व असतं, मृत्तिका. आणि मातीचा संबंध त्याच्यातल्या एका विशिष्ट प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमुळे ब्रेनवर होतो. मातीत नुसतं चाललं तरी अनेक रोगांना पूर्णविराम देण्याची ताकद आपल्या मातीत असते. तुम्हाला पूर्वीच्या काही माहिती असेल तर एखादे माती लिंपायचे काही रोग झाला तर. आपण आता असे काही उपायांना अघोरी उपाय असं म्हणून त्यांना कॅटेगरी, कारण आपण खूप सुशिक्षित झालो त्यामुळे आपल्याला त्याच्या मागची भावना आणि ज्ञान या क्षणी नाही, म्हणून ते सगळ्यांनी करावं असंही नाही, कारण आपण माती खराब केलेली आहे केमिकल्स घालून. मी प्युअर मातीविषयी बोलतेय. पण मातीचं मडकं आणि त्यातला वाळा हे अत्यंत महत्वाचं कॉम्बिनेशन आपल्याकडे अक्षय तृतीयेला करायला सांगितलेलं आहे. आपण तेवढं सोडून सगळं करतो आणि मग मला पित्त होतं ग आंबा खाल्ला की, मला हे होतं ग, मे महिन्यात नाही ग, शक्य नाही, मी चहा सोडते, मग हे सगळं सुरू होतं. अरे तुम्ही फक्त एवढं करा, मातीच्या मडक्यात शुअरली वाळा घाला वैशाख लागल्यावर, काही होत नाही. आणि ते सांगितलेलं आहे आपल्याला करायला. शेतकामाला सुरुवात केली जाते म्हणून तिथे पूजाही अनेक ठिकाणी केल्या जातात. फार इंटरेस्टिंग अक्षय तृतीयेचं महत्व आहे. मग येते हनुमान जयंती जी आत्ताच झाली चैत्रात. आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या 2 गोष्टी मांसवृद्धीसाठी की जे माणसाला
आपल्याला स्ट्रेंथ जाते, पायातली स्ट्रेंथ जाते, हातातली जाते. आपल्याला तेवढ्या ताकदीने ते करता येत नाही. उपाय उडीद. आपल्याला कळत नाही की हे सगळं आपण यांना काय अर्पण करतो. मी जेव्हा ह्या सगळ्या विषयी वेगळ्या प्रकारे बघायला सुरुवात केली तेव्हा म्हणलं आपण यांना काय अर्पण करतो हे. म्हणजे उडीद हा खाण्याचा पदार्थ आहे ना, मग तो हनुमानाला कशाला द्यायचा, असा प्रश्न जेव्हा मला पडायला लागला तेव्हा मी त्याचे रेफरन्सेस काढून रिसर्च पेपर वाचायला सुरुवात केली. तेव्हा शारीरिक ऊर्जा म्हणजे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा आणि त्यांनी मसलला स्ट्रेंथनिंग होतं उडदानी. त्यामुळे अनेक ज्यांचा म्हणजे हातापायामध्ये शक्ती नसलेल्या अनेक पेशंट्सना डॉक्टर लोक उडदाचा वडा खायला सांगतात. हे मला खूप नंतर कळलं द्रव्यगुण विज्ञान मध्ये वाचल्यावर, की अरे हो का म्हणून असतं का ते असं. तर हे दोन्हीही जिन्नस मांसवृद्धी करणारे आहेत. त्यामुळे आपण हनुमानाने काय केलं, म्हणजे तो असेल अस्तित्वात नाही तर नसेल तिकडे आपण नको जायला, पण हनुमानाने केलं काय, तर त्यांनी डायरेक्ट जन्मला आणि उडी मारली ती डायरेक्ट सूर्याला खायला. गोळा त्याला तो लाल आवडला म्हणून तो त्याच्याकडे झेपावला. कुठून ही शक्ती आली, कुठून त्याच्या पायात हातात उडायची, तर ते उडायची शक्ती देणारं उडीद असतं. त्यामुळे तो उडीद आपण त्याला वाहतो. रुईचं पानाचा हार त्याच्या छातीवर रुळणारा घालतो, कारण रुई ही लंग्स म्हणजे अपर रेस्पिरेटरी ट्रॅकवर काम करते आणि ती नुसत्या स्पर्शातनं काम करते. काही औषधं ही तुम्हाला माहित असते तर कॉन्टॅक्ट मेडिसिन म्हणून काम करतात. हाताला आपण बांधतो काहीतरी. काही वेळेस आजी लहानपणी आपल्या लहान बाळांना सांगायची त्याला खूप सर्दी झाली तर वेखंडाचा लेप लाव. हे पोटात दिलेलं नसतं, हे कॉन्टॅक्ट असतो. फक्त कॉन्टॅक्टनी कामं करणारी अनेक औषधी वनस्पती असतात. त्याच्यातली ही वनस्पती आहे रुई, की जी अतिशय 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 महत्वाची आहे पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, मधमाशांसाठी, छोट्या पक्ष्यांसाठी आणि आपल्यासाठी. त्यामुळे घराघरांमध्ये रुईचे छोटे छोटे क्लस्टर ज्यांचे मोठे घर आहेत त्यांनी लावलीच पाहिजे. आणि रुईच्या पानाचा हार गळ्यात, नुसतं म्हणजे रुईच्या पानाचे एवढे जबरदस्त इफेक्ट आहे की जर अस्थमॅटिक अटॅक सारखं म्हणजे कफ येत असेल, छाती खोकला मोठ्या प्रमाणावर होत असेल तर रुईचं पान लोखंडाच्या तव्यावर नुसतं छातीला शेकल्याने फरक पडतो. एवढं त्याचं कॉन्टॅक्ट मेडिसिन जबरदस्त आहे. सेकंडरी मेटाबोलाइट विषयी मी त्याच्या बोलत नाही कारण ते खूप डिटेल होईल. तुम्हाला सहज मिळेल रुई आणि रुई मधल्या पानांमधले मेडिसिनल प्रॉपर्टीज असं टाकलं की आपल्याला कळतं. पण आपल्याला त्यातला भाव समजून घ्यायचा आहे की हे ह्याच्या गळ्यातच का, पायावर का नाही. त्याच्या छातीपाशीच रुळणारे हार बरोबर छोटेसेच कसे केलेले असतात. तुम्हाला 50-70 पानांचा पण हार करता येईल ना, पण 8-10 पानांचं असं छोटस विकायला ठेवलेलं असतं त्या ह्याच्या बाहेर. तर आपल्या हातात जेमतेम मावतं ते त्याच्या गळ्यात घातलं की संपला छातीपाशी. मग छातीपाशी का, तर हे कारण आहे त्याला. वटपौर्णिमा. मृदुलाताई मला किती वेळ आहे, मी किती वाजेपर्यंत बोलायचं आहे, अजून मला किती वेळ आहे? आता 5:35 झालेत. हा क- थोडा वेळ म्हणजे अजून लोकांना विचारायचा पण प्रश्न असले तर एक हो 10 मिनिटं देऊया. हा आणि हो, म्हणजे तुम्ही 5:50 किंवा 5:45 पर्यंत मी अगदी अगदी बोलते. 5:50, कारण हा तुम्ही जे ठीक आहे. बोलताय ते बंद होऊ नये असंच वाटतं. थँक्यू थँक्यू. नाही, मी ते भान राखून हो. 5:45-47 ला थांबूया, म्हणजे सगळ्यांना गप्पाही, मलाही तुम्हाला सगळ्यांना बघायचंय म्हणून मी मध्ये विचारलं. वड आजच्या विषयी काय बोलायचं आज, म्हणजे सगळ्या बायकांनी सण काही नाही केलं तरी चालेल, पण त्या वडाच्या जवळ जाऊन 5 मिनिटं बसावं. कॉन्टॅक्ट मेडिसिनचे कामं हे सगळे कीस्टोन्स करतात, आपल्याला कळत नाही. पूर्वीच्या काळी मी खूप विचार करायची की पारावरच ही लोक सगळं ग्रामसभा का भरवतात. आम्ही सुद्धा आता ग्रामसभा वगैरे खूप अटेंड केल्या, बसायचो सगळ्यांसोबत झाडाखाली झाडाखाली. तर तिथे एक वेगळ्या प्रकारची शांती जाणवते बरं का, आणि सगळेजण डिस्कशन करतात. मोठी मोठी भांडणं तिथे सोडवली जातात. एकमेकांच्या बरोबरचा संपर्क झाडाखाली एका शीतलतेमुळे असेल माहित नाही काय, पण हे पाराचं काहीतरी जबरदस्त महत्व आहे खरं. तर वडालाच पार असतो ना. त्यामुळे याविषयी तर तुम्ही नुसतं वड आणि त्याचे उपयोग असं टाका,
म्हणजे एक साधारण 25 पानं वगैरे तुम्हाला रिसर्च पेपर्स येतील. एवढी महत्वाचं फळं मधुमेहासाठी, बायकांसाठी, ज्याला आपण म्हणतो ना की अक्षरशः म्हणजे काय असं लोक काहीतरी वरदान आहे असा दिलेला पृथ्वी तलावरचा हा वृक्ष आहे. भरपूर सावली देणारा, कीस्टोन, स्वास्थ्याची जपणूक करणारा, पोटदुखी, पाळीचे विकार, त्याच्यामधून येणाऱ्या अनेक गोष्टींना, क्लिष्ट गोष्टींना हे करणारा, छान केस वाढवणारा, जटादी तेल त्याच्यापासून बनवलं जातं, त्याच्या जटांपासनं, सांधेदुखी, पोटऱ्यांचं दुखणं, किती सांगू मी की वडाचे किती असंख्य असंख्य उपयोग आहेत. कोवळ्या पारंब्यांचं पूर्वी बाळंतिणीला गावाकडे सूप करून द्यायचे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच नाहीयेत आणि आपण करणं तर शक्यच नाही, पण आपण जाणून सुद्धा घेऊ इच्छित नाही, तिथे वाईट वाटतं. आता येईल ज्ञानेश्वरांची पालखी, उठेल तुकाराम महाराजांची, उठेल आषाढी एकादशी येईल. आत्ताचा हा मास आपला सगळा, तुळशीचा प्रचंड मोठा वापर या काळात, सगळीकडे तुळस आलेली पण असते. आता पायी वारी करण्यावर भर दिलेला आहे आपल्याकडे, की ते तेवढ्या मसल्स सगळ्या तुम्ही वापरताय. निसर्ग फुललेला असताना करण्याची ही हे आहे बर का. त्यामुळे आवळी भोजन तुम्हाला माहिती असेल तर, तुकारामांची पालखी एका ठिकाणी ठेवतात, ती ज्ञानेश्वरांना भेटते, ते आवळी भोजन असतं तिथे. काय हे सगळं अँटी एजिंग मंडळी आहे ती सगळी. तुळशीचे रिसर्च पेपर्स मी जेवढे जेवढे वाचायला लागले, अवाक व्हायला होतं लिटरली. आवळा अँटी एजिंग, म्हणजे अँटी एजिंग हा शब्द अगदी असं छोटूसा पिटुकला, म्हणजे तो म्हणजे सर्वस्व आहे आपलं. त्यामुळे तुम्हा लोकांना, ज्यांना कोणाला जिथे कुठे जसा कसा आवळा मिळेल, मोठा, लहान, मोरावळा, छोटा आवळा, कडू आवळा, डोंगरी आवळा, खायचा आहे आपल्याला, लोणचं घालायचंय, त्याचे काय किसून काय जे काय करता सगळ्या भन्नाट रेसिप्या त्या सगळ्या करायच्या आहेत आणि आपल्या आहारात याला ठेवायचंच आहे. कारण एजिंगच्या सगळ्या प्रोसेसेस अक्षरशः ताकदीने थांबवण्याचं उत्कृष्ट काम आवळा करतो. आणि म्हणजे मेंदू आणि ह्या सगळे मंडळी, म्हणजे तुळस, आवळा, मेंदूवर आणि आकलन शक्तीसाठी ऍडॅप्टोजेन म्हणून काम करते तुळस. म्हणजे अक्षरशः आपल्याला जिथे जिथे ऍडजस्ट करणं शक्य होत नाही ना, मेंदूत नसतं ना ते बऱ्याचशा गोष्टी, की मला हे नाही करतायत, मला ते नाही करतायत, मला नाही हे जमणार, मी नाही इथे चढू शकणार, हे जे सगळा प्रकार आहे ते जुळवून घेण्याची संपूर्ण ताकद देणारी आहे तुळस. आणि पूर्वी बायकांना सकाळी पहिलं उठल्यावर तुळशीला पाणी का घालायला सांगितलंय, की बायकांनी दिवसभर, म्हणजे अमेझिंग आहे. जसं जसं तुम्ही ह्याला विचारात घ्यायला लागता, एन्झायटी रिड्यूस होते, त्यांनी डिप्रेशनचे पेपर्स आहेत. तुळस नुसती जवळ ठेवल्याने फायदे आहेत. तुळशीची घरात पॉटपोरी ठेवल्याने लोकांना फायदे झालेले आहेत, की तुळशीचं साधं असं भरून ठेवलंय मी हॉलमध्ये डेकोरेशन म्हणून, त्याचे लोकांना फायदे झालेले आहेत. जबरदस्त प्रकार आहे हा. स्पष्टता वाढवणारा सुगंध असतो त्याचा, तुळशीचा. आणि आपल्याला माहित नसतं हे. मेंटल क्लॅरिटी, ब्रेन कोहरन्ससाठी ट्रीटमेंटला वापरतात हिला. आणि आपल्या आयुर्वेदिक चूर्णांमध्ये वगैरे आपल्याला माहित नसतं, ते कॉम्बोज देतात तेव्हा आपल्याला कळत नाही की हे नेमकं, जेव्हा एक 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 वाचायला सुरुवात करतो ना तेव्हा. त्यामुळे आत्ताच्या महिन्यात आपण तुळस वापरूया, तुळशीचा हर्बल टी करूया. पहिल्या चहा दाखवला होता मी भजी बरोबर, तो करूया. तुळशीची 2 पानं आपल्या तांब्यात, आपण रोज जो तांब्या भरून ठेवतो त्यात टाकूयात आणि आपण त्याचा फायदाच फायदा घेऊयात. इकडनं ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार केला तरी चालेल, त्याच्यात धावायला सगळ्यांनी जायला हवं असं मुळीच नाही. आपल्याला जमत असेल त्यांनी जरूर दर्शन घ्यायला जावं. पण ज्यांना हे सगळं शक्य नाही आता करणं, त्यांनी दुःख मानायचं कारण नाही, कारण त्यांनी आपल्याला तुळस देऊन ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांनी आपली कामं होणार आहेत, तर ती घ्यायची. सोमवार आता सगळं सुरूच आहे. बेलाच्या पानांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भांगेचा पाला, तर राजेश खन्नाचं गाणं आठवत असेल सगळ्यांना. शांती देणारं, वेदनाहार करणारं, कमी डोसेज मध्ये भांग, मोठ्या खाली त्याची मी त्याचा तो फोटो दाखवलाय भांगेच्या पाल्याचा, कसा दिसतो त्याच्यासाठी. बेलफळामध्ये आपण बेलफळ देवाला वाहतो, त्याला सांगायचं बाबा रे मी तुला दिलं, दिलं की नाही, आता मी घेतेय परत प्रसाद म्हणून, ताबडतोब घरी घेऊन यायचं. बेलफळात असलेले विटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स प्रचंड रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
मोठ्या मोठ्या आजारांपासून बेलाचं सरबत, बेलाचा जॅम, बेलाचा रस, बेलाचा अर्धा चमचा गर डिटॉक्स करतो संपूर्ण बॉडी. अमिबिक डिसेंट्री आणि पोटाच्या सर्व विकारांवर बेलाचे टिपिकली वेगवेगळे रिसर्च पेपर उपलब्ध आहेत. त्यातल्या एकावर आम्ही पण काम करतोय, एका युनिव्हर्सिटीतल्या एका प्रोफेसर बरोबर. त्याच्या स्पेसिफिक काही कॅरेक्टरिस्टिक्स प्रूव्ह करण्याच्यासाठी आम्ही काहीतरी काम करतोय. तो पेपर पब्लिश झाला की मी ताबडतोब तुम्हा लोकांना शेअर करीन. तर कुलिंग आणि डिटॉक्स आणि डायजेस्टिव्ह सगळे आजार म्हणतात पोटातून होतात, आणि बेल हे त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. आणि तो आपण देवाला वाहून टाकून कचऱ्यात फेकायचा नाहीये, देवाला जरूर वाहायला म्हणून घ्यायचा. सगळंच त्यांनी निर्माण केलेलं आहे, तसं जर तुम्ही आस्तिकच असाल तर. त्यामुळे त्या चैतन्याचा सगळीकडे अंश आहे. त्यामुळे ते बेल त्याला व्हायचं, नमस्कार करायचा, घरी घेऊन यायचा आणि आपल्याला सरबत करायचं. हा श्रावणी सोमवार अगदी 100% मी अगदी ऑथेंटिक खेट करून सांगते याला की हे जरूर करावं. ताई, नागपंचमी अगदी जवळ आली आहे. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये देव मानून पूजा करायला सांगितली आहे. म्हणजे विश्वाचे नियम बघा कसे आहेत की ज्या सगळे जे काही प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांना आपण पूजा करतोय. वडाची आपण पूजा करतोय, नागांची आपण, वारुळांची आपण पूजा करतोय. म्हणजे इकोसिस्टीम मधल्या सगळ्यांना महत्व दिलेलं आहे, फक्त माणसाला नाही, जे आपण आता देतो की मीच भारी, मीच मोठा. नाही, आपण नागाच्या इथे जाऊन वारुळापाशी खाली बसून त्याची पूजा करणं अपेक्षित आहे. नागाला दूध द्यायचं नसतं, त्याची एक वेगळी स्टोरी आहे, ती मी नंतर कधीतरी सांगीन. आपल्याला आज ती शेअर करायला वेळ नाहीये. पण दूध हे नागाला त्यासाठी देत नाहीत. छोटीशी स्टोरीचा मी टिटबिट सांगते, नाही तर तुम्हाला वाटेल अरे का नाही सांगितली. पूर्वीच्या एका ऋषींना सर्पदंश झाला आणि त्यांच्या मुलांनी रागामध्ये अनेक नागांना मारून टाकलं की तू माझ्या वडिलांना मारलंस म्हणून. तर त्याच्यावरती कोप झाल्यासारखं झालं. आणि त्यांनी जेव्हा सगळे जे काय त्याचा होम त्याचा घरामध्ये सुरू केला, त्याच्यात येऊन नाग पळायला लागले असं म्हणतात. तर ते भाजलेलं अंग त्यांचं हे करण्यासाठी म्हणून ते दूध कडेला ठेवलं, कारण दूध हे व्रणनाशक आहे किंवा थंडावा देणार आहे, म्हणून ते दूध ठेवण्याची तिथे पद्धत आहे. त्याविषयी तुम्ही ती स्टोरी नक्कीच ऑनलाईन कुठेतरी जरूर वाचा. पण आपण नागपंचमीचा रेफरन्स आपला काय आहे, आपल्याला सप्तचक्र माहिती आहेत, आपल्याला योगासन कशासाठी करतो आपण माहिती आहे, सप्तचक्रांच्या शुद्धीविषयी आपण सगळ्यांनी वाचलेलं असतं. त्यातल्या एका जरी चक्रामध्ये गोंधळ झाला तरी आपल्याला अनेक रोग होतात याची आपल्याला कल्पना असते. आणि ती नागिण आणि आपल्या शरीरात सो कॉल्ड 3.5 विळखे घालून बसलेली ती नागिण यांचं आपल्याला हे दाखवून देण्यासाठी हा सण आहे. आणि अहिंसा, नैसर्गिक संतुलन आणि आपल्यातली आंतरिक शक्ती की जी मणक्यांमधून वर चढते आणि सहस्रारापर्यंत जाते, कुंडलिनी म्हणतात ना तिला, ती नागिण, सर्पिण म्हणतात ना तिला. तर त्या सर्पाची तुम्ही पूजा करताय, म्हणजे आतल्या कुंडलिनीची किंवा आतल्या नागिणीची ती पूजा आहे खरी म्हणजे. आणि त्यासाठी त्यांची सगळ्यांची, आणि नाग अतिशय महत्वाचं म्हणजे सापाच्या निवास उंदीर, बेडूक ही सगळी त्याचं अन्न आहे. त्यामुळे यांचा कंट्रोल ह्या सगळ्या सर्प मंडळींकडे दिलेला आहे, नाही तर कितीतरी वाढतील ते सगळे. त्यामुळे फूड चेनचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यात हा अत्यंत महत्वाची किस्टोन आहे ही, की त्यांना जर काढून टाकलं आपण सापांना की छे मला सापाची भीती वाटते मारून टाक त्याला, तर तर ते बाकीचं सगळं फार मोठे गोंधळ सुरू होणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे नागपंचमीचा सण हा वेगवेगळ्या प्रकारे बघायचा सण आहे. त्याच्यासाठी वारुळापाशीच आता दरवेळी जायला पाहिजे का? नाही, तुम्ही घरात बसून ती प्रार्थना करू शकता. कोणाची जर प्रायव्हेटली ओन्ड लँड असतील तर त्याच्यामध्ये असं होणार नाही ना, वारुळ आपल्याकडनं तोडलं जात नाहीये ना, ते तुम्ही इकोसिस्टीम पर्स्पेक्टिव्हनी रिस्टोरेशनच्या माध्यमातनं शाश्वत दृष्टिकोन ठेवून तुम्ही त्याची काळजी घेऊ शकणार आहात का, याचा विचार करून ते ठेवणं, हे आपली सगळी कार्य झाले. मंगळागौर जास्ती काही सांगत नाही, पण अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पत्री मंगळागौरीला लागतात. शारीरिक स्फूर्ती आणि व्यायाम, हातापायांच्या स्नायूंची बळकटी, वेगवेगळे खेळ, हसतात, गप्पा मारतात. सगळ्या बायका आजकाल
आपण थोड्याशा डिप्रेस्ड असतो, कारण आपण एकमेकींकडे फारशा जात नाही. नाही मला नाही कोणी, ते मला कंटाळा येतो, हे काय, हे कोण करणार आहे, हे कशाला पाहिजे. पण मन प्रसन्न राहण्याच्या काही वेगळ्या गोष्टी आपण त्या निमित्ताने कदाचित करायला हव्यात. कारण जसं आपण हे सगळं नाही करणार म्हणतोय, तेवढं डिप्रेशन पण वाढतंय मग, किंवा आपल्याला एकटेपणा पण जाणवतोय. मग आपल्याला काहीतरी करायला पाहिजे का? तर ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला काही वेगळ्या प्रकारे केलं पाहिजे का? तर त्याचा विचार जरूर करायला पाहिजे. ऑगस्टमध्ये नारळी पौर्णिमा येईल. कोणाला माहितीये का की पौर्णिमेला नारळ का दिला जातो समुद्राला? कोणाला माहितीये का? जरूर सांगा जर कोणाला माहित असेल तर. कदाचित त्याला देव समजून हा, नारळ अर्पण करत असावेत. बेसिकली हा सगळा नॅचरल रिसोर्स आणि त्याच्यावर डिपेंडंट असलेली लाईव्हलीहुड्स, ज्याला आपण त्याच्यावर पूर्ण डिपेंडंट. मच्छीमार म्हणजे काय, एकदा का तो नवरा तिचा गेला त्या होडीतनं, तो परत येईल की नाही माहित नाही ना. समुद्रात चालला तो, ते काय कुठली लाट त्याला गिळेल काहीच कल्पना नाही. त्यामुळे पहिलं त्याला सांगायचं, बाबा रे तू शांत हो, माझ्या माझ्या नवऱ्याची, माझा धीर, माझं पोरग सगळे तुझ्यात सोडतो. ते काळजी, त्याच्यासाठी पहिलं कृतज्ञता आहे ती, की तुझ्यामुळे आम्ही जगतोय. पहिलं म्हणजे तुझ्यामुळे पूर्णपणे आम्ही जगतोय. मच्छीचा पूर्ण व्यवसाय समुद्रावर अवलंबून असतो. त्यामुळे माशांच्या प्रजननाचा 2 महिने ऑगस्ट पर्यंत आत्ता जो काळ चालू आहे तो माशांच्या प्रजननाचा काळ असतो. आणि त्यामुळे आपल्याकडे परंपरेमध्ये असं सांगितलेलं आहे की नारळी पौर्णिमेपर्यंत लॉन्चेस किंवा मच्छीमारांनी आत जायचं नसतं. त्यामुळे तो एक आधी कृतज्ञता, पहिला तो भाव की सगळ्यांना सांभाळ, तू शांत हो, आणि थँक्यू, आम्ही आता तो परत आल्यावर आमच्याकडे मासे आणि पैसे असं येणार आहे ना. त्यामुळे तो, आणि मग समुद्राला ते भाऊ म्हणणं, की तो रक्षाबंधन, की तूच मला, दुसरं कोण आहे. म्हणजे हे जर सगळे पुरुष आताच गेले तर बायकाच राहिल्या ना सगळ्या माहेर मागे विकणाऱ्या. तर तू मग त्याच्याशिवाय आहेच कोण त्यांना दुसरं. तर तो तिकडनं ते सगळं सुरू होतं. नारळामध्ये मध्यम साखळी ट्रायग्लिसराईड, एमसीटीज ज्याला म्हणतात, ते असतात. आणि मेंदूसाठी प्रचंड मोठा ऊर्जेचा स्रोत आहे ते. आपल्याला एवढे वर्ष माहितीये की आजारी पड, अगं नारळ पाणी आणून दे त्याला, अगं नारळ पाणी आणून दे त्याला. कोणाला माहित नाही नारळ पाणी का प्यायचं. प्यायचं कारण त्यांनी बरा होतो पेशंट. म्हणजे काय होतं, तर तो कार्यक्षम स्रोत आहे मेंदूसाठी, अत्यंत महत्वाचा कीटोन सप्लायर आहे तो. फॅटी ऍसिड्स मेंदूच्या पेशींच्या आणि अनेक पेशींच्या दुरुस्त्यांसाठी निर्माण होण्यासाठी जे काही सगळी संप्रेरक लागतात ते सांगणारे, डिक्टेट करणारं पाणी येते. उगाच नाही त्याला आपण कल्पवृक्ष पहिला नारळ नाही ठेवत आपण पूजेला का, तो का ठेवत असू. दुसरं आहेत की आंबा आहे, बाकीचे भरपूर मंडळ आहे आपल्याकडे, पण नारळच का, नारळच का द्यायचं ह्याला. कारण हे सगळं लिंक्ड आहे. आणि तुमचं ब्रेन आणि तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी कोहरन्स उत्तम, तर तुमची परिस्थिती उत्तम. हे म्हणजे कसं या लोकांना माहित होतं. आय एम रिअली ब्लेस्ड की आपल्याला माहिती व्हायला लागलंय. गोकुळाष्टमी श्रावण मासात येऊया. काला अत्यंत महत्वाचा, जो आपण सगळ्यांनी करायचा सोडला आहे. दही, पोहे, फळांचे तुकडे, ज्वारीच्या लाया, लोणचं, हे सगळं घटक असायचे. का असायचे? कारण श्रीकृष्ण आणि हे सगळे गुराखी होते ना. ते गुराखी जेव्हा जायचे तेव्हा काय, आई जे घरात न दिल, आता काय सकाळी खाऊन झालं आता पळ त्या गाईंच्या माग. ते काय, जे ज्याच्या घरात जे काय असेल ते घेऊन यायचं. ते एका मोठ्या पानावर, पत्रावळ्यांवरती एकत्र करायचं. काला, B1, B2, B3, B5, B6, B12, काला. रात्री 12 वाजता अजूनही कोकणांमध्ये जिथे कुठे गोकुळाष्टमी पाहायला मिळेल, जरूर एकदा तरी अनुभव घेऊन या. हरभरा डाळ घातलेल्या शेवग्याच्या पालेच्या भाजीचा नैवेद्य टिपिकली दाखवला जातो. हिमोग्लोबिन आणि विटॅमिन ईचा कॉम्बो. आणि डाळ म्हणजे तुम्हाला माहितीये, प्रोटीन प्रोटीन प्रोटीनचं आजकाल जे काय वेड सगळं, हे काय बोलणार याला. हे म्हणजे जसं जसं तुम्ही जास्तीत जास्त बघत जाल, मी किती बोलू शकीन याच्यावर. मूड स्विंग कमी करायला मदत करतं तुळशी, शेवगा, ही सगळी मंडळ. मग ते शेवगा पावडर, प्युरिफिकेशन, ते तर सगळं आहे. पण जे काय आहे यांच्या सगळ्यांच्या मध्ये ना, आणि आपण हे सगळं नाही वापरत आहोत. मला अजून 5 मिनिटं लागणार, कारण मला हे नाही तुमच्या शिवाय शेअर केल्याशिवाय हवं ते. नाही, हो दे.
बैलपोळा सण शेवटचंच मला वाटतं आहे. माझी स्वतः मी फॉरेस्ट डिपार्टमेंटची ट्रेनिंग घ्यायची पूर्वी आणि तिथल्या स्टाफसाठी. तर आम्ही पेंचला होतो आणि आम्हाला पेंचला त्या दिवशी बैलपोळ्याचा सण म्हणून आम्हाला ट्रेनिंगला अचानक सुट्टी, की नाही आज नाही कोणी येणार कारण गावामध्ये बैलपोळा आहे. म्हटलं बरं, मग आम्ही सगळे ट्रेनर्स, मी होतो, अनुज होता, किरण होता, आम्ही सगळे टाइमपास, काही नाही आता दिवसभर काहीच नाही, नाही तर आम्ही 4-4 तास सेशन घ्यायचो या लोकांची. त्यांच्यातला एक जण 5 वाजता आला. सगळेजण घरी चला म्हणून आई म्हणाली. म्हणलं बरं चला. आम्ही काय चालत चालत गेलो. मागे असं गाव. डोळ्यात पाणी येईल असं दृश्य. बैलाला छान सजवून तो शेतकरी हातानी पुरणपोळी तुपाचा घास भरवत होता त्यांना. भरवत होता. आम्हाला सगळं गाव इतकं श्रीमंती काही नाही, अत्यंत आडगाव. सगळ्यांच्या झोपडे वजा घरं, बाहेर सगळ्यांच्या बैल जोड्या, त्या सगळं पिवळं सगळं झालेलं आवार त्यांना हळदीने हे करतात कारण सगळे गोंडे बांधलेले आणि आम्हाला भजी आणि ते सगळं त्यांचं ह्याच्यातल्या असं मोठ्या ताटात आम्ही त्यांच्या घरी गेलो. मी तो बैल पोळाच कधी विसरू शकत नाही. बैलाच्या श्रमाचं त्या दिवशी काही खाल्लं जात नाही. श्रममूल्यांचा सगळ्यात महत्वाचा संदेश देणारा सण आणि त्या निमित्ताने आपल्याला कळायला की बैलांना जेव्हा पुरणपोळी भरवली जातेय तेव्हा दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा कशातनं मिळणार आहे आपल्याला? पुरणपोळीतनं मिळणार आहे ना. म्हणजे आपण आपल्या घरी आपल्या आवडीच्या दिवशी 100% पुरणपोळी करून आपणच खाल्ली पाहिजे. आपल्यासाठी ते महत्वाचं आहे नक्की. आणि हळदही आहारात आणि वर टॉपिकल यूज साठी वापरली पाहिजे. गणेश चतुर्थी, मेंदूचं कार्य. मला गणेश चतुर्थीबद्दल काही बोलायचं नाहीये कारण पुस्तक आहे आणि ते तुम्ही जरूर फ्री डाउनलोड मध्ये माझ्या वेबसाईटवर आहे. पण तुम्ही ज्या 21 पत्री आहेत त्या पायाच्या तळव्यापासनं मेंदूच्या सहस्त्राराच्या ह्याच्यावर ऍक्ट करणार आहे. अमेझिंग आहे. 21 पत्री, मेंदूचं कार्य, प्रशिक्षण, मानसिक स्पष्टता, सकारात्मकता, आंतरिक शांती, डायजेस्टिव्ह हे भन्नाट प्रकार आहे. तुम्हाला हे सगळे मिळतील. मी एक लिहिला कारण आपल्याला इथे दाखवायचा असतो म्हणून. काय शमी जुलाबावर असेल, रुई पोटाच्या जे काय. हरताळकेचंही तसंच की अनेक पत्री, त्यामुळे 16 झाडांच्या पत्री. आणि आपल्याला आजकाल डाएटवरचं मी रुजुताबरोबर काम करायचे तेव्हा खूप आमचं डिस्कशन, गप्पा मज्जा व्हायची. माणकणीस, पडवळ, परवल, तोंडली, सुरण, दुधी, कारलं, दोडकं, करटुलं, शेवगा, लालमाठ, राजगिरा, हरभरा हे खायला सांगतात हरताळकेला. आपण हरताळकेला गुलाबजाम ऑर्डर करतो. मग काय होईल ते होईल ना. एनिवेज, विचार बदलूया. पर्यावरण रक्षणाकडे वळायची वेळ झाली बहुतेक. थोडस वेगळा विचार करूयात. कार्बन फुटप्रिंट कमी होईल, इकॉलॉजिकली थोडं सेन्सिटिव्ह सेलिब्रेशन्स होतील. याच्याकडे आपल्या घरांपासून पाहूया, आपल्या घरापासून पाहूया. फ्लॉवर्सचं कंपोस्ट आपल्या घरी होईल, जवळपास होईल, जिथे होईल तिथे मी ते नेऊन देईन. पाण्यात टाकणार नाही, ह्याची तयारी सुरू करायला लागेल. गिफ्ट्स आणि लाईव्हलीहूडचा अतिशय जवळचा संबंध असतो, तर तो एस्टॅब्लिश करूया. इको फ्रेंडली ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज जिथे चालतात त्याला हातभार लावूया. थोडंसं किंचित बांबू आणि ह्या सगळ्याच्या गोष्टी महाग असल्या तरी मोठ्या जर का पार्ट्या घरात असतील तर त्या वापरायला सुरुवात करूया. मी स्वतः नेचर बेस्ड लाईव्हलीहूडचं गावोगावी काही ना काहीतरी मॉडेल्स उभी राहावीत म्हणून प्रयत्न करते आहे. मनापासून त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन्स देते आहे. तर ते तुम्ही जरूर करावं. ताडोब्याच्या जवळ आम्ही एक खूप चांगलं काहीतरी उभं करायचा प्रयत्न करतोय. नाम फाउंडेशनच्या मदतीतून तिथे आम्ही आता एक छोटंसं घरासारखं किंवा एका छोटंसं कॉटेज इंडस्ट्री सारखा एक हे उभं केलंय. त्याचं पुढचं काम आम्हाला हाती घ्यायचंय. आम्ही फंडिंग आणि बाकी सगळ्यासाठी खूप प्रयत्न करतोय आणि त्या सगळ्या गोष्टी निश्चितच उभ्या राहतील. हे आज दाखवण्यामागचं कारण माझा याच्याशी 14 जून 2022 ला आम्ही ह्याचं काम सगळं हातात घ्यायचा हे केला. तो वटपौर्णिमेचा दिवस होता आणि त्यामुळे आजही वटपौर्णिमा आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादातनं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहभागातनं हे सगळं काम पुढे जावं हीच इच्छा आहे. मी इथे थांबते आणि आपण सेशन ओपन करूया. म्हणजे गप्पांना मी थोडासा जास्ती वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. कारण तासभर सलग मला ऐकणं म्हणजे काय ते मला कल्पना आहे. माझा नवरा सगळे तिकडनं हसत असतात मग की हा
वगैरे. पण खरंच थँक्यू, कारण मलाही खूप आनंद झाला की तुमच्या सगळ्यांना हे सगळं मला शेअर करता आलं, जे मला आत कुठेतरी सारखं सांगावंसं वाटत असतं. अमितला थँक्यू, जे यांनी हा फोरम सुरू केलाय, तुमचा ग्रुप सुरू केलाय, त्यांना खूप खूप धन्यवाद. मृदुलाताई, तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. खूप सुंदर वाटलं पूर्वाताई. अगदी म्हणजे एक काय म्हणतात त्याला, मेरुमणी म्हणतात तसं एक इको सायंटिस्ट आज ऐकायला आणि बघायला मिळाला. आणि तोही गृहिणीच्या लेवलला येऊन आम्हाला म्हणजे ते अगदी इम्बाईब व्हावं असं तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आणि आयुर्वेदाचाही तुमचा भरपूर अभ्यास आहे. खरंच डॉक्टर साहेबांना खूप थँक्स सांगायला पाहिजे की आम्हाला हे अपॉर्च्युनिटी त्यांनी दिली. खूप छान वाटलं. आपण आणखीन एखादं लेक्चर मला वाटतं ठेवून थोडस अर्धवट, कारण मगाशी गौरी इनामदार म्हणली होती की सगळे सण येऊ देत, तर आता आपण भाद्रपदापर्यंत चालू आहे तसं. तर पुढचं सगळं जे राहिलेलं आहे, तर तुम्हाला चालणार असेल तर आपण एक आणखीन व्याख्यान हवं तर आणि इतरांनाही विचारून ठेवूत आपण. अगदी असं मला नक्की. वाटतं, कारण तसं अर्धवट म्हणजे तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे आणि ते एवढ्या वेळात सांगणं कठीण आहे. असं विचार करू आपण त्याचा. आणि दुसरं आमची स्मरणिका असते एक, त्याच्यात तुम्ही हा लेख म्हणजे सण आणि त्यातले अशा तऱ्हेचा एक जरी आम्हाला दिला, वेगवेगळ्या सणांचे ज्या वापरणाऱ्या वस्तू आणि त्यांच्या औषधी उपयोग अशा तऱ्हेचं काही, तेही करू नक्की शकू. नक्की लिहिन. आता मला वाटतं सीमा देशपांडे हे करणार आहेत. आपण कोणाला विचारायचंय का थांबायचंय, आपण काय करायचंय? कोणाला विचारायचं असेल तर विचारू देत ना. हो हो, हो हो. आणि मग असं काही विचारायलाच हवं काही असं हे नाहीये. करतील, समारोप करतील. हो, आणि विचारायलाच हवं असं काही नाही. मी 5 मिनिटं थांबते, यू कॅन इंटरॅक्ट विथ मी. तुम्ही लोक खूप काय काय चांगली कामं करताय, प्लांटेशन करताय. मला कल्पना दिली अमितनी, त्यामुळे मला आवडेल ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना पाहायला. कोणतरी बोलत होता. हा, कोण बोला, बोलताय? कोण बोलताय? सीमाताई असं मला वाटतंय. सीमाताई मी दिसतात विचारते मला. एक प्रश्न. म्यूट. हो हो, सीमा ते नक्की. हे करणार आहेत, समारोप करणार आहे. हा, एकच प्रश्न विचारते हो. की आम्ही सगळे ब्रेन अफेक्टेड पेशंट आहोत की डोपामाइन कमी पडते आम्हाला, त्या दृष्टीने आम्ही कुठल्या वनस्पतींचा वापर करावा हे जर जास्त सांगितलं तर बरं होईल. निश्चित. म्हणजे काय आयुर पार्किन्सन गार्डन पेशंट म्हणून आहोत. एक खूप छान पुस्तक माझं लिहिलंय मी, आणि त्या विषयावरती मृदुलाताईंनी मला ऑलरेडी सांगितलंय की पूर्वाताई एक सेशन करा, तेव्हा मी जरूर अगदी डिटेल काही गोष्टी, कशाची चटणी बनवतात, कशाचं सरबत तुम्हाला आवडेल, असं सगळं सांगीन. आणि 50 वनस्पती घरी लावण्यायोग्य असं ते आयुर गार्डन म्हणून हे करूया. त्याच्यात तुम्हाला रोजच्या आहारात, रोजच्या वापरात काय साईड इफेक्ट्स विचित्र नसणाऱ्या अशा सगळ्या. तुळस ताबडतोब वापरायला सुरुवात करा. ब्राह्मी सारख्या काही वनस्पती आहारामध्ये जरूर ठेवाव्या, पण आपल्याला त्या कशा ठेवायच्या ते माहित नसतं. म्हणून सेशनच्या दरम्यान मी त्याच्या काही रेसिपीज पण शेअर करीन. धन्यवाद, थँक्यू. आणि ते वनस्पती तुम्ही म्हणताय ते दाखवणं प्रत्यक्ष पण आपण एखाद्या वेळेला ठेवू शकू, किंवा हो, त्यावेळेला जास्त हे करू समजेल. शकतो. करू शकतो. एखाद्या नर्सरीवाल्याला थोडंसं लिंक मध्ये ठेवूयात आणि त्याचा छोटासा डिस्प्ले त्याच्याकडनं जर आपण घेऊ शकलो, किंवा काही लोकांना घरी लावण्यासाठी जर काही ऑर्डर केला तर तो पायावर आणून तिथे लगेच डिस्प्ले लावेल. कोणी विचारत नाहीये तर सीमाताई मी करा हो तुमचं हो, काम. बोलू का मी? हो. आजच्या आपल्या वक्त्या पूर्वाताई जोशी खूपच छान त्यांनी माहिती सांगितली. त्यांना पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाचा जणू काही त्यांनी ध्यासच घेतलेला आहे. आणि त्यांच्या सांगण्यामुळे आपल्यालाही आता असं वाटायला लागलं की आपणही त्यातनं काहीतरी थोडंफार घ्यायला हवं. आपले सणांचं महत्व, निसर्गाच्या दृष्टीने सणांचं महत्व सांगितल्यामुळे तर सणांकडे बघण्याची ही आपली
दृष्टी बदललेली आहे आणि खूप छान तुम्ही समजून सांगितलं सगळ्यांना आणि नक्की सगळ्यांना खूपच छान आवडलं असणार आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पार्किन्सन मित्रमंडळाच्या शोभनाताई, आशाताई, मृदुलाताई यांनी सगळ्यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केला, त्यांचं दर महिन्याला ते कार्यक्रम असा मासिक सभा करतात आणि त्यातनं नवीन नवीन विषय आणि उपयुक्त माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे त्यांचेही खूप खूप आभार. हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना छान दिसण्यासाठी अतुल ठाकूर त्यांनी हो जे परिश्रम थँक्यू. केले त्यांचेही खूप खूप आभार. सर्व शुभार्थी आणि शुभंकर हे सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी आनंद घेतला आणि माहितीही त्यांना खूप चांगली मिळाली. त्याबद्दल त्यांचेही सगळ्यांचे आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ